बऱ्याच दिवस उपाशी राहावं लागत होतं. म्हणजे उपाशी कमी असेल तरी अर्धपोटी मात्र बऱ्याच दिवस राहावं लागत होतं. पोळी भाजी खाणं फार मुश्किल होतं. बऱ्याच वेळेस केळी आणि फरसाण हेच आमचा आहार होता. बगर तेलाची भाजी. भाजी म्हणजे बेसनच ते बेसन पीठ घरून यायचं. हां. तेच भाजी आणायला कुठे पैसे असायचे. किंवा बेसन पीठ नसेल तर मग चटणी असायची. घरून यायची त्याच्यामुळे ती काही चिंता नव्हती. मग त्या चटणीमध्ये काय टाकायचं, एक गरम पाणी करायचं आणि टाकून द्यायचं. हं. ते पातळ झालं की भाकरी केली कुस्करायची आणि खायची. तुकारामला इथून नेलं तर मग वडिलांना शेतीत काम करावं लागणार. आणि अ, तुकारामला इथं ठेवलं तर तुकारामचं करिअर संपणार. तुकारामला सगळा गपचूप घरातून काढला. माहीत नाही का? वडिलांना माहीत नव्हतं. आणि सकाळच्या बसनं आम्ही निघून आलो तिथून. त्यालाही उपाशी राहावं लागायचं. त्यालाही बरेच दिवस केळी खा, फरसाण खा. आता मला ते वाईट वाटायचं, पण आता काही मी करू शकत नव्हतो. पर्याय नव्हता. पर्याय नव्हता. ते कोवळ्या हाताने नांगर चालवलेलाच होता. बरोबर. मे बी 8वी-9वी वर्षापासून तो शेतीत काम करत होता. पण त्याला म्हटलं, "आपल्याला तुला कलेक्टर व्हायचं." बस त्याला जास्त काही माहीत नव्हतं ना. ठीक आहे, म्हणजे भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा. आपण ज्याच्यासाठी लढत आहोत, त्यांनाच त्याची किंमत नसेल, एक्झॅक्टली. तर आपण त्यांच्याशी का लढावं? हा मी प्रश्न त्याला खूप वेळेस केलेला आहे. एवढा त्रास दिला जायचा आणि दिला गेलेला आहे. आताही दिला जात नाही असं मी म्हणणार नाही, की अगदी तुकारामला त्याच्या आयुष्यातून उठून लावायचं. बापरे! हा पणच काही लोकांनी केलेला आहे. म्हणजे तुकाराम एका दिवसात असं केलं. म्हटलं तुकाराम एका दिवसात नाही केलं. ही मागची असं कसं? म्हटलं त्याची 22 वर्षाची तपश्चर्या त्याच्या पाठीमागे आहे, की हा माणूस मॅनेज होणारा नाहीये. एक्झॅक्टली. हे कुठे जरी गेलात, ह्याला मॅनेज करू शकत नाही. बरोबर. आणि आपण जर हे धंदे बंद नाही केलेत, तर आपल्या कायदेशीररित्या आपल्या कारवाई ही 100% होणार आहे. मित्रांनो नमस्कार. रोज आपण जेवण करत असताना किंवा काहीही बाहेर खात असताना ज्यांचा विचार आपल्या मनात येतो ते म्हणजे तुकाराम मुंडे साहेब, ज्यांच्या जीवनावरती काल तुकाराम हे पुस्तक प्रदर्शित झालेलं आहे. आणि भूतो न भविष्य जे मागील 7-8 वर्षानंतर किंवा कोविडनंतर ऑफलाईन कार्यक्रमांना एवढी प्रचंड गर्दी मी कधीच पाहिली नव्हती. त्या गर्दीचा रेकॉर्ड कालच्या पुस्तक प्रकाशनामध्ये तो मोडलेला आहे. ते तुकाराम पुस्तक. आणि या तुकारामांच्या जीवनाचे शिल्पकार कोण? हा जर प्रश्न विचारला तर नेहमीच एक नाव प्रकर्षाने घेतलं जातं. ते म्हणजे अशोक मुंडे सर. अशोक मुंडे सर स्वतः तहसीलदार झाले आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये 18 दारिद्र्य, घरावरती तुळशीपत्र ठेवून, घर सोडून शिक्षणासाठी बाहेर गेले. घरच्यांचा विरोध झुगारून शिक्षणासाठी बाहेर गेले आणि स्वतःच्या बारक्या भावाला तुकाराम मुंडे साहेबांना देखील ते घेऊन गेले आणि त्यांना आय-ए-एसचं स्वप्न दाखवलं आणि त्यांना आय-ए-एस बनवलं. त्यावेळेस ते म्हणायचे, की "तुला कलेक्टर बनायचंय. तुकाराम तुला कलेक्टर बनायचंय." आणि ज्यावेळेस मी एआयवरती माहिती सर्च करत होतो, Googleवरती माहिती सर्च करत होतो आणि मी एआयला विचारलं, की अशोक मुंडे कोण आहेत? तर सरळ-सरळ पहिली लाईन आली, ते म्हणजे माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या जीवनाचे शिल्पकार. जे तुकाराम मुंडे साहेब आज एफ-डी-एमध्ये आहेत. त्यांची दहशत आहे आणि आज आपण पाहतो, की जे आपण पनीर खात असेल, आपण जे लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आपण जे दूध पितो, ह्याच्यामध्ये जेवढी भेसळ आहे, ही भेसळ गुटखा असेल किंवा जे एफ-डी-एच्या अंतर्गत जे येते, जे आपल्या जीवनासाठी रोज कामाला येते, आपण जे खात असतो, हे आज रस्त्याच्या कडेला कुठेतरी फेकलेलं दिसतंय. का फेकलेलं दिसतंय? कारण त्याच्यामध्ये ती भेसळ आहे आणि जर आज मुंडे साहेब नसते, तर ते कोणाच्या तरी पोटात जाणार होतं. त्याच तुकाराम मुंडे साहेबांचे त्यांच्या जीवनाचे शिल्पकार मान्य श्री अशोक मुंडे सर, ज्यांची निवड ही तहसीलदार म्हणून झाली आणि त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. सर आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. घर सोडून शिक्षणासाठी गेला होतात आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःही अधिकारी झालात आणि तुकाराम मुंडे साहेबांनाही अधिकारी घडवलं. खरं तर तुमचा सुरुवातीचा प्रवास ऐकायला आवडेल. त्याचं असं आहे, की मी पण जिल्हा परिषद शाळेत 10वी पर्यंत शिकलो. शाळा गावातच होती. बरं. अ, आजही शालेय पुस्तकं जे असतात, हं. ते छोटे-छोटे असे टॉपिक असतात. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक टॉपिक, लोकमान्य टिळकाविषयी एक टॉपिक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी एक टॉपिक,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराविषयी टॉपिक आणि असे सर्व महात्मा गांधी, जवाहरलाल बरोबर. नेहरू सर्व असतात. ते जे 1-2 पानाचं फार फार तर 3 पानाचे टॉपिक लहानपणी त्या वयात दिलेले असतात. हे जे वाचलेलं होतं मी तेवढंच. गावात काय असं ग्रंथालय नव्हतं किंवा आपण इतर पुस्तकं वाचली पाहिजेत ही कल्पना देखील नव्हती. तो सोर्स आहे नसेल. तो सोर्सही नव्हता. पण याचाच तो इतका प्रभाव पडला माझ्यावरती. जसे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अल्प वयात बदलला. ते अतिशयोक्ती वाटेल, पण ते वास्तव आहे. आणि पहिल्यांदा असं डोक्यात आलं, की आपलं जीवन बदलायचं असेल, कुटुंबाला ह्या गरिबीतून बाहेर काढायचं असेल, तर शिक्षणाला पर्याय नाही. हे प्रथम डोक्यात आलं. शिक्षणाच्या बाबतीत माझ्यावर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फार मोठा प्रभाव पडला. बरं. दुसरं असं आहे, की परिस्थिती मी 7वी पर्यंत असताना ठीक होती. 7वी पासून पुढे कोर्ट कचेऱ्या, काही वडिलांचे चुकलेले निर्णय, त्याच्यामुळे ती परिस्थिती फार खालावत गेली. पण त्या काळामध्ये हा आता फार पूर्वीचा काळ आहे. 77-78 वगैरेचा काळ असेल. आई आणि शेजारीन त्यावेळी प्रथाच होती. समजा वेळ मिळाला रात्रीच्या वेळी जेवण वगैरे झाल्यानंतर ते एक गप्पा-टप्पा मारायची त्या काळात सवय बरोबर. होती. मग अधून-मधून मी आपलं आईच्या जवळ आपलं पडून राहायचो. आईने एक किस्सा सांगितला होता. मला नाही. मी फक्त तो ऐकला होता. ते शेजाऱ्यांना ती बोलत होती. आमचे कोणीतरी फार दूरचे नातेवाईक. त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आणि अशी हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी गावातलं शिक्षण पूर्ण केलं. पण पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंजिनिअरिंग करण्यासाठी गाव सोडलं. क्या बात! आता इंजिनिअरिंग हा शब्द आईला वापरता नाही आला. पुढे शिकायला आईच्या भाषेमध्ये. तो गेला. तर ती दुसरी ज्या बाईशी माझी आई चर्चा करत होती, तिलाही त्याची कल्पना होती. त्यांनी असं विचारलं, की "अरे, ते तर फार गरीब आहेत. मग कसं शहरात जाऊन कसं झालं?" तर आईनं सांगितलं, की त्यांनी नको वाटेल ती अशी कामं तिथं केली. कुणाचं दळण आण, कुठं पेपर टाक, भाजीपाला आण, आहे त्या परिस्थितीत राहा. असं करत तो शिकला आणि मोठा साहेब झाला. बरं. ते माझ्या डोक्यात अगदी फिट्ट बसलं. आणि पुढे ज्यावेळेस वडिलांचा शहरात जायला म्हणजे विरोध झाला, त्यावेळेस हे माझ्या डोक्यात फिट्ट होतं, की आपण देखील शहरात जाऊन शिक्षण घेऊ शकतो. घरचे आपल्याला पैसे देऊत अथवा न देऊत. आणि त्या दिशेनं मी विचार करू लागलो. गाव सोडायचं येस, हा विचार सुरू झाला. येस, येस, येस. आणि मग 10वीच्या नंतर तो अगोदरही घटना घडलीच होती तीही सांगतो. हं. साधारण मी एक वर्ष मला आठवत नाही म्हणजे कोणत्या वर्गात असेल आठवत नाही. वडिलांनी मला शाळेतून काढूनच टाकलं. अरे बापरे! मला वाटतं ते जुलै-ऑगस्टचा महिना असेल, हं. त्यावेळेस पाऊस वेळेवर पडायचा. शेतात मुगाच्या शेंगा, मूग अगदी खायला आले होते. आणि सांगितलं आता शाळा बंद. मी घाबरलो. पण आता त्या वयात 10-11 वर्षाच्या 12 वर्षाच्या वयात आपल्याला आपण काय निर्णय घेणार ना? पण एक कळून चुकलं, की आपलं काही भविष्य काही चांगलं दिसत नाही. मी गेलो शेतात शेळी, गाय वगैरे घेऊन जायचो. दिवसभर त्या मुगाच्या शेंगा राखायचो म्हणजे त्या आंब्याच्या झाडाखाली बसायचो आणि दिवसभर विचार करायचो. डोक्यात विचार यायचे, की आपण वडिलांचं ऐकू नये आणि शाळेत जावं. पण ते शक्य होईल का? याच्याविषयी मी संशय होतो. कारण मी लहान ना. वडील शाळेतून बाहेर ओढून आणू शकतात, मला मारू शकतात. त्यामुळे ती काही माझी हिंमत झाली नाही. पण विचार माझ्या डोक्यात चालूच होते.
पण मीनवाईल काय झालं, की शिक्षकांना कळून चुकलं. मी जवळपास 15 दिवस शाळेत नव्हतो. अरे, मी शाळेत नाही. मग ती विचारपूस केली. त्यांना असं कळालं, की वडिलांनी मला शाळेतून शाळेतून बाहेर काढलं. काढलेलं आहे. मग वडिलांची समजूत शिक्षकांनी काढली, की याला तुम्ही शिकवा. हा अभ्यासात चांगला आहे. तुम्ही चूक करू नका. आणि सुदैवाने ते यशस्वी झाले. वडिलांनी त्यांचं ऐकलं आणि माझी शाळा परत सुरू झाली. 10वीच्या नंतर ज्यावेळेस अ, गाव सोडायची वेळ आली, त्यावेळेस मात्र आर्थिक स्थिती भयावह होती. मी काही वडिलांना किंवा आईला दोष देत नाही. ₹1 घरात नसायचा. अशा वेळेस जो काही खर्च येईल ते आई-वडील कुठून करतील हा प्रश्न मलाही पडत होता. वडिलांनी माझं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या असं लक्षात आलं, की माझी स्ट्राँग इच्छा दिसते, की मग त्यांनी हिंमत दाखवली. त्यांनी बोलून नाही दाखवलं, पण मला जो अंदाज आहे, मी जेवढं वडिलांना समजत होतो, त्यांनी अशी हिंमत केली असेल, की ठीक आहे, जोपर्यंत जमतंय तोपर्यंत आपण बघूयात आणि नाही जमलं तर मग परत घेऊयात, असं त्यांना कुठेतरी वाटलं असावं. त्यावेळेस मला वडील म्हणजे एक 8 किलोमीटर अंतरावर पक्का रस्ता होता, तिथपर्यंत सोडायला आले होते. आणि पेटी त्यावेळेस लोखंडी पेट्या असायच्या. एक छोटी पेटी होती. मी सामान भरलं. सामान म्हणजे काय असणार? सामान म्हणजे एक चादर, एक पातळ सतरंजी, एक तांब्या, हं. ग्लाससुद्धा नाही. झालं एवढं मी सामान घेतलं, ते पेटीत भरलं आणि निघालो. मला आजही आठवतंय, त्या गावाजवळ घाटसाळवी नावाचं गाव आहे. तिथपर्यंत पोहोचताना एक आंब्याचं झाड होतं आणि तिथून जात असताना आता कारण माझी बस येणार होती. म्हणजे ते वडिलांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी मला असं सांगितलं, की "तू काळजी करू नकोस. नाही नोकरी मिळाली, नाही शिक्षण झालं तरी हरकत नाही. आपण धंदा करू." धंदा करू म्हणजे काय? गावात एक दुकान टाकू. ती त्याची व्याख्या. मला लहान वयामध्ये शाळेत टाकलेलं होतं. माझ्या ते लक्षात आलं वडील काय म्हणतायत ते. कारण ते मला मेंटली सपोर्ट देत होते. हं. हे मला कळालं हे असं का बोलतायत. मी काही उत्तर दिलं नाही. कारण वडिलांचा स्वभाव असा रागीट होता आणि संवाद कमी असायचा. प्रेम खूप करायचे. मग तिथून गेलो आम्ही आणि वडीलही मग बसलो. ते गेलो मी ते कुठं राहायचं वगैरे ठरलेलं होतं. आमच्या गावातला एक मुलगा होता, वनवे फॅमिलीतला. त्याचे वडील शासकीय सर्व्हिसमध्ये होते. त्याचं ते एक छोटंसं घर होतं. त्याच्या मदतीने एक रूम घेतली. आता गाव सोडलं त्यावेळेस मला भाजलेली भाकरी काय आहे हे पण मला माहीत नव्हतं. बरं. भाजी तर फार दूरची गोष्ट. स्टोव्ह वगैरे तिथे जाऊन घेतला आम्ही. म्हणजे घेतला म्हणजे त्यांनीच दिला त्यांच्याकडं शिल्लक होता तो. 2-3 दिवस त्यांच्याकडे जेवण करायचो आणि मग सुरू केला. ते कसं तरी काय पिठाचा उंडा वगैरे काय ते काही जमायचं नाही. पण ते राहणं आवश्यक होतं. डोक्यात विचार अधूनमधून यायचे, "अरे काय आहे? म्हणजे असे हलवून असेल तर आपण जावं का परत? किमान आपल्याला व्यवस्थित खायला तरी भेटेल." हे जमतच नाहीये. हां. पण मग डोळ्यासमोर मी पिक्चर आणायचो. नंतर काय? तर ते नंतर काय जे दिसायचं भविष्य ते मला तिथं रोखून ठेवायचं. मग असं करत असताना काही दिवस तिथे राहिलो. मग वडिलांचे मित्र होते. त्यांना सांगितलं, की ही काही खोली काही बरोबर नाही. मग ते एकदा आले आणि मी ते आमच्याकडे गेलो. हं. तर सानप नावाचं फॅमिली होतं. एकदम चांगलं फॅमिली. म्हणजे त्या फॅमिलीचे माझ्यावर फार उपकार आहेत. तर तिथे घेऊन गेले आणि सांगितलं, माझी ओळख करून दिली असं-असं. तर त्यांनी विचारलं, "खोली आहे का तुमच्याकडे? असेल तर मला ठेवायचं." त्यांनी सांगितलं, "खोली तर नाही आहे." ते थोडं शहराच्या त्यावेळेस तो एरिया बाजूला होता आणि त्याच्या घराच्या बाजूला थोडेच एक साधारणतः 1 किलोमीटर त्यांची शेती होती 4 एकर. हं. आणि ते माळवदाची अशी काही तिथं घरं होती. म्हणजे 3 हां, 3 रूम त्यांच्या 4 रूम त्यांच्या भाड्याने होत्या बरं. आणि बाकी याच्या एक 5-6 खानामध्ये ते राहायचे फॅमिली. तर ही बाजूची रूम आहे म्हणे. ती रूम कशी होती? ते फर्निचरच्या फळ्या असतात ना, हो. ज्याच्या आपण साध्या फळ्या ते हं. म्हणजे आंब्याचे बॉक्सेस पाठवायचे वगैरे ते. येस.
त्या फळ्याची ती तयार केलेली होती. आणि तिथं मी पाहिलं, तिथं ते टाईल्स नव्हत्या आणि गाईचा कडबा ठेवलेला होता आणि त्याच्या शेजारी गाय ते बांधायचे. हं. तर ही खाली करून देता येईल. आणि मी म्हटलं, खूप छान. काही तिकडच्या पेक्षा हे बरं. हे बरं आहे आणि वडिलांच्या ओळखीचे आहेत. हं. तर मी म्हटलं, मी राहतो इथे. मग त्यांनी ती काढून दिली, स्वच्छ करून दिली. ते टाईल्स नसायच्या. मग ती मावशी वगैरे ते द्यायची, मावशींना ते सारवायला लावायचे. मग तिथं आम्ही राहू लागलो, मी राहू लागलो. नंतर त्यांचे मावसभाऊ होते, ते दोघं जण आले राहायला. परिस्थिती कशी असते, त्यांची परिस्थिती खूप चांगली होती आणि माझी अतिशय नाजूक होती. माझ्या असं लक्षात आलं, की आपण एकत्रितपणे तर स्वयंपाक नाही करू शकत. ते काही बोलले नाहीत मला, पण मीच ते ओळखलं. कारण त्यांचं थोडं एक्सपेन्सिव्ह साईडला होतं. हं. म्हणजे व्यवस्थित भाज्या आणणे, भाजीला व्यवस्थित तेल टाकणे आणि व्यवस्थित करून खाणे. ते माझ्या बजेटमध्ये बसत नव्हतं. ते ॲडजस्ट होणार नव्हतं. होणारच नव्हतं. मी त्यांना म्हटलं, की तुम्ही तुमचा वेगळा करा, मी माझा वेगळा. आणि त्यांचा ते स्वयंपाक करायचे, ते खायचे. मला जसं जमेल मी तसा करायचो आणि खायचो. हं. असं करत असताना मग तिथे माझं हळू तिथे BSc झालं. पण कधीही घरमालकांनी मला भाडं आजच द्या, कधीच मागितलं नाही. मला जसे पैसे जमेल तसे मी देत राहिलो. पण एक माझ्या लक्षात होतं, आपल्याला जे इथं राहायचं, जे आई बोलली होती, जे मी ऐकलेलं होतं, तर मी माझ्या डोक्यात फिट होतं. आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, तर आपल्याला ह्या सर्वांशी जुळून घ्यावं लागेल. मी स्वतःहूनच मग त्यांना विचारायचो, काही काम असेल तर सांगा. बरं. मग ते कधी सांगायचे, मुलाला शाळेत सोडून दे, त्यांचा लहान मुलाला हं. सायकलवर. कधी सांगायचे, भाजीपाला घेऊन ये. अशी छोटी-मोठी कामं सांगायचे. कधी त्याचं ते शेतातलं खळं झालं, तर मी बऱ्याच वेळेस त्यांचे अगदी 150 किलोचे पोते मी असे पाठीवर घेऊन त्या वयामध्ये मी ते त्यांच्या अरे घरात बापरे! ठेवलेले आहेत. आणि बरंच एकदम कमीत कमी 3 फूट तरी उंच असेल त्यांचा जोत वगैरे काय म्हणतात ते, त्याच्यावर मी ठेवलेलं आहे. त्यांच्या शेतात जाऊन मी पाणी पण धरलेलं आहे तिथे. एकदाच असा प्रसंग आला होता, ते कॉमन टॉयलेट असायचे. हं. तर ते चोकअप झालं. त्यावेळेस ते टॉयलेट्स साफ करणारे लोक काहीतरी 8 दिवसाला 5 दिवसाला ते यायचे. मध्येच काही चोकअप झालं तर ते मार्ग नसायचा. मग ते म्हणाले, "आपण हे जरा साफ करूयात." माझ्या ते लक्षात आलं. त्याला म्हटलं, "तुम्ही थांबा." हं. आणि ते चोकअप झालेलं टॉयलेट मी साफ करून दिलं. या. आता ते माझं काम होतं का? नाही. नाही. मग मी का केलं? माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण आपण अशी कामं केली, तर हे कमीत कमी भाड्याला तगादा लावणार नाहीत. हं. एवढी तीच अपेक्षा. आणि त्याच दिवस असंही आठवायचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती खस्ता खाल्ल्या. मी लहानपणी वाचलं होतं शालेय पुस्तकामध्ये. म्युनिसिपल काउन्सिलच्या रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली बसून ते अभ्यास करायचे. कमालीचं दारिद्र्य. त्याच्यापेक्षा तर आपलं नक्कीच बरं आहे. मग परिस्थितीला स्ट्रगल देण्यासाठी, फाईट करण्यासाठी मी हमेशा बाबासाहेबांकडे बघितलं. हारायचं नाही. शिक्षणाचं महत्त्व म्हटलं, की मी महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे बघतो. आणि ज्यावेळेस डोक्यात कधी काही गोष्टीची भीती वाटेल, चिंता वाटेल, त्यावेळेस मी छत्रपती महाराजाकडे बघतो. क्या बात है! ज्यावेळेस मी शिवाजी महाराजाकडे बघतो, त्यावेळेस माझ्यात एक प्रकारची ऊर्जा येते, आजही येते आणि मी घाबरत नाही. अशा परिस्थितीत मी ते पुढे जात होतो. नंतर काय झालं, की 11वी झालं माझं. 11वी झाल्यानंतर वडिलांनी अचानक सांगितलं, की पुढच्या वर्षी. अगोदर म्हटले, "ठीक आहे, पाठवतो 12वीला." 11वी संपलं, मी गावी गेलो, शेतीत काम केलं. जून सुरू झाला, 12वीच वर्ष सायन्सचं. तर वडिलांना म्हटलं, "तुम्ही जाऊ द्या मला आता. हं. काय थोडे पैसे असतील तर द्या, पाठवतो."
पाठवतो असं ते सुरू केलं. आता पाठवतो म्हटलं मग लक्षात आलं ते आज पाठवतो म्हणतात. मग ते जून गेला, जुलै गेला. मग मी थोडंसं मला शंका यायला लागली. म्हटलं हे आता काय पाठवण्याची स्थिती दिसत नाही. आणि ज्यावेळेस ऑगस्ट उजळला, तर वडिलांनी मग सांगितलं की हे मला शक्य होणार नाही. पाठवणं शक्य नाही. पैसे आपल्याकडे नाही आहेत. बरं. मी तुला पैसे देऊच शकत नाही. मला त्यांची अडचण समजत म्हणजे कळत होती. ते काय जाणबुजून करत नव्हते. पण एवढीही वाईट नव्हती की ते मला 10 किंवा ₹15 देऊ शकले नसते. माझा खर्च तुम्हाला सांगतो, माझं ग्रॅज्युएशन झालं असेल फार तर 5,000 ते 6,000 रुपये. एक ₹20,000 आसपास माझा मंथली खर्च होता. तर आणि मग मात्र थोडासा मी घाबरलो आणि मी विचार केला आता ऑगस्ट जवळपास अर्धा झाला आता काय करायचं? बराच सिलेबस झालेला असणार. 12वीचं वर्ष आहे. पास तरी कसं होणार? मग मी निश्चय केला की ठीक आहे, एवढं वर्ष काढू. पण त्याच दिवस वडिलांना मी स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही मला पाठवलं नाहीत. पाठवतो म्हणालात. तुम्ही मला फसवलं. स्पष्टपणे बोललो. हं. पण मी पुढच्या वर्षी जाणार. बरं. नाही, मी पैसे देऊ शकणार नाही. मी काही तुम्ही ₹1 मला देऊ नका. मी पुढच्या वर्षी जाणार. तेव्हा निश्चय केला आणि मार्चमध्ये आईला कल्पना दिली आणि परत ती पीठ आणि ते गेलो. ₹1 घेतला नाही, काय नाही. गेलो. ₹1 घरून न घेत. अजिबात नाही. क्या बात आहे. गेलो. माझ्या चुलत भावकांना मला वाटते ₹10 की ₹12 घेतले होते हं. आणि गेलो आणि परत तिथेच गेलो राहण्यासाठी. त्याच ते ठिकाणी. आठवण करायचे. हो, ते निरोप पाठवायचे. ये इथे राहा. काही म्हणजे भाडं देऊ नकोस, पण राहा. कारण त्यांना माझा स्वभाव आवडला होता. तिथे गेलो, सुरू केलं. नंतर परत छोटी-मोठी कामं करणं आणि हळू मग घरचे पण पैसे देऊ लागले. कधी ₹10 द्यायचे, कधी ₹5 द्यायचे. अ, मला कमीत कमी जे पैसे आलेले आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे आजच्या तरुणांना त्याचा आश्चर्य वाटेल आणि ते पटणार पण नाही. हं. पण हे सत्य आहे. ते असं आहे, की मला एकदा आईने ₹75 पाठवले होते. अरे बापरे! ₹75. ₹75. पण ते त्याची किंमत मला माहिती आहे किती होती. साधारणतः मला ₹2 ते ₹5 भेटायचे. कधी ₹2 यायचे, कधी ₹5. ₹10 क्वचित यायचे. पण एक आहे, मी कधीही घरच्यांना पैसे नाही मागितले. जे देतील ते आपले. दिले ठीक आहे, नाही दिले ठीक आहे. असे खूप माझ्या आयुष्यात प्रसंग आले, की मला उपाशी राहावं लागलं. मित्र काही चांगले होते, मदत करणारे होते. पण मी त्यांच्याकडून पैसे नाही घ्यायचो. यासाठी पैसे घ्यायचो नाही, की मागितल्यानंतर ते देतील, पण ते परत परत करण्याची करायचे काही कसे? गॅरंटी नाही आपल्याकडे. मग उपासमार झाली काही हरकत नाही. असे किती दिवस मी उपाशी काढले आहेत फक्त पाण्यावर. हं. तर तुम्हाला किस्सा सांगतो, ज्यावेळेस मी 1 वर्षाच्या ब्रेक नंतर शेतीत काम करून मी 12वीला गेलो. या अशा नाजूक परिस्थितीमध्ये. तुम्हाला पटणार नाही. मी वर्षभर खाण्याचं जे गोडे तेल असतं, ते फक्त 250 ग्राम वापरलं होतं. वर्षभर? वर्षभर. याच्यावर 100 क्वेश्चन होऊ शकतात. अतिशयोक्ती काही नाही आहे. पण ते मी कसं खाल्लं ते सांगतो. हं. कधी 25 ग्रॅम आण, कधी 50 ग्रॅम आण असं. आणि ते 25 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम आणलेलं संपल्यानंतर जोपर्यंत पैसे येणार नाहीत, तोपर्यंत बगर तेलाची भाजी. भाजी म्हणजे बेसन असते. बेसन पीठ घरून यायचं. हां. तेच भाजी आणायला कुठे पैसे असायचे. आणि किंवा बेसन पीठ नसेल तर मग चटणी असायची. घरून यायची. त्याच्यामध्ये काही चिंता नव्हती. मग त्या चटणीमध्ये काय टाकायचं, गरम पाणी करायचं आणि टाकून द्यायचं. हं. ते पातळ झालं की भाकरी केली कुस्करायची आणि खायची. त्याच्यामुळे मला बरेच दिवस विदाऊट तेलाचे राहता यायचे. आणि मी असं राहत आणि ज्यावेळेस आणलं जातं की ते काही ड्रॉप तेल ते टाकलं जायचं. तर असं मी 250 ग्राम तेल मी 1 वर्ष वापरलं. वर्षभरात 250 ग्रॅम. वर्षभर. तर असं करत मग म्हणजे बी-एस-सी झालो. बी-एस-सीला गेलो. आता मुळामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकल्यामुळे आणि शिक्षक नसल्यामुळे मॅथेमॅटिक्स फार कच्चं होतं. इंग्लिशचं तर विचारूच नका. हं.
आणि त्याचा फटका मग 10वीला 11वीला बसला होता, 12वीला बसला होता. कारण सायन्स घेतल्यामुळे सर्व मीडियमच इंग्लिशमध्ये. ते काय समजायचं नाही. मी परेशान होऊन जायचो, घाबरून जायचो. कधी डोक्यात विचार आले, की आपण म्हणजे आर्ट्स घ्यावं. पण जो पारंपरिक विचार होतो, तो त्यावेळेस मी केला असतो. मग लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? अरे, याने सायन्स बदललं, याला समजत नाही म्हणून बदललं. ॲक्चुअली ते मी जर बदललं असतं, तो माझा योग्य निर्णय राहिला असता. बरं. मला माझी भाषा सुधारायला मला वेळ भेटला असता. येस. पण तो माझा निर्णय चुकला. मी तसंच राहिलो आणि तुम्हाला मी पर्सेंट सांगतो, पर्सेंटेज 12वीचा. तरुणांनी हे लक्षात घ्यावं. ते मला 40 पॉइंट काहीतरी टक्के मला 12वीला भेटले 12वीला. होते. मी पास झालो हेच अ, फार मोठं आहे. मला कधी-कधी प्रश्न पडतो, की कसं काय मी पास झालो? मी मेहनत खूप घ्यायचो, पण ते समजायचं नाही. कारण वाचतो आपण काय, ते कळायला तर पाहिजे. कळलं तर तेच पुढे उतरवता येईल. की आता ज्या भाषेत तुम्ही वाचताय, ती मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल, ती भाषा येत असेल तर कळेल. येस. ते भाषेचं ज्ञान नसल्यामुळे मला ते कळायचं नाही. मी रात्र जागायचो, पाठ करायचो, पण दुसऱ्या दिवशी ते विसरून जायचो. पास झालो हे खूप झालं. नंतर बी-एस-सी झालं ते. बी-एस-सी झाल्यानंतर मला 57% बी-एस-सीला मिळाले टोटल. आणि ते झाल्यानंतर परत मग पुढे काय? मला तर बीडमध्ये राहायचं नव्हतं. तिथे एम-एस-सी पण त्यावेळेस नव्हती. आणि मग तिथून वडिलांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं. त्यांनाही बरं वाटू लागलं. आता मुलगा ग्रॅज्युएट झालाय. आर्थिक परिस्थितीमध्ये काही फरक पडलेला नव्हता. जी आहे पहिली तशीच होती होती. तशीच. आहे तशीच म्हणा, त्याच्यापेक्षा खराब म्हणा. वाईट एवढंच वाटायचं, की वडिलांना शेतीमध्ये काम करावं लागतं. ते वाईट वाटायचं. पण मी त्यांना सांगितलं, मी आता औरंगाबादला त्यावेळेस औरंगाबाद, आताच संभाजीनगर. मी जाणार आहे. परत तोच प्रश्न. एवढं मोठं शहर आहे, एवढे पैसे कुठून आणणार? कसं बरोबर. करशील? काय करशील? माझा निश्चय पक्का होता. मला जायचं. थोडे दिवस मला द्या. शक्य होईल तेवढंच द्या. हं. नंतर मी माझी नोकरी करणार आहे. मी तुम्हाला पैसे मागणार नाही. तर वडिलांनी होकार दिला. त्यांनाही माहीत होते. नाही म्हणून नाही, काही हा ऐकणार नाही. त्याच्यापेक्षा हो म्हटलेलं काय वाईट? कारण त्यांनी आधी ऐकलं नव्हतं, आता काय ऐकलं. ऐकणार आहे? आता तर काय एकदम हाताच्या बाहेरच गेलेलं आहे. आणि मग गेलो मी तिथे. माझे मित्र होते, त्यांच्याबरोबर राहायचो आम्ही खोकडपुऱ्यामध्ये. तिथे गेल्यानंतर माझ्या काही लक्षात आलं. मी एम-एस-सीला ॲडमिशन घेतलं. मॅथमॅटिक्सला युनिव्हर्सिटीत जायचो. पण ते पैशासाठी आता मी शोधाशोध सुरू केली नोकऱ्या करण्यासाठी. चिकलठाणा एम-आय-डी-सी त्यावेळेस फार मोठी होती औरंगाबादची. बरं. आता ती बंद झाली. तिथं आता रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस झालेले आहेत. आणि तिथं मग मी काय करायचो, मी बसनं तिथे जायचो, आपल्या बसेस, सिटी बसेस. आणि त्या एरियामध्ये पायी फिरत प्रत्येक कंपनी समोर झालं, की असा पत्ता लिहून घ्यायचो. कंपनी दिसली की पत्ता लिहून पत्ता घ्यायचा. लिहून घ्यायचा. हं. साधारण ते 3-4 तास ते करायचो. आणि मग नॅचरली एवढं फिरल्यानंतर थकवा येणारच ना. बरोबर. आता कुठे चहाची टब दिसली, कुठे झाडाखाली त्या एम-आय-डी-सी एरियामध्ये. म्हणजे साहजिक आहे, मला म्हणजे चहा असा मला, की मी घेत नव्हतो किंवा मला ती सवय पण नव्हती. सवय लागण्याचं कामच नव्हते. त्यासाठी पण पैसे लागतात. बरोबर. पण थकल्यानंतर वाटायचं, की चहा घ्यावा. ते एक छोटंसं झाड होतं. मला आठवतंय, तिथे मग एकदा मी चहा घेतला होता. हं. ₹1 चहा. आणि मग घरी आलं, की मग ते ॲप्लिकेशन लिहित बसायचे आणि ते पोस्टाने पाठवून द्यायचे. बरं. अशात मला एक नोकरी पण भेटली. दूध किंवा प्लास्टमध्ये. मला वाटतं ती आजही कंपनी आहे. हं. मोठी झाली आहे. सुपरवायझरची. आणि पगार मासिक ₹600. म्हणजे त्यांनी मला दुपारची सेकंड शिफ्ट दिली होती. 3 ते 11 वगैरे अशी. बरं. म्हटलं ठीक आहे. सगळे आपण जाऊ युनिव्हर्सिटीमध्ये आणि नंतर इकडे. आता ते अंतरच असं होतं, चिकलठाणा एका टोकाला आणि ती युनिव्हर्सिटी दुसऱ्या दुसऱ्या टोकाला. टोकाला. भले लांब म्हणजे खूपच असेल, 20 किलोमीटर तरी अंतर असेल किंवा जास्त असेल. आता जाण्या-येण्यातही फार वेळ जायचा. मी जॉइन केल्यानंतर पाहिलं, मी 15-20 नोकरी केली आणि विचार मात्र खूप करायचो. अरे, मी हे लक्षात आलं, की मी घरी आलो की झोपून जातोय. जेवण करणे आणि झोपणे. अभ्यास होत नाही. मला माहीत नाही, म्हणजे माझं तोपर्यंत काही वाचनही नव्हतं, पण मला प्रश्न करायची फार सवय होती, स्वतःला विचारायचं. मी म्हटलं, आपण नोकरी नेमकी करतोय कशासाठी? का करतोय नोकरी आपण? ते 2 उत्तर होते, क्लिअर होते. एक, आई-वडिलांना मदत करणे आणि दुसरं होतं स्वतःचा खर्च भागवणे. म्हणजे आई-वडिलांना मदत त्याच वेळेस करू शकाल तुम्ही, स्वतःचा खर्च भागवून उरलेले पैसे. बरोबर. म्हटलं ₹600 काय मदत करणार आहे? फार फार तर माझं मी भागवेल.
किंवा 100 रुपये उरतील. ह्या 100 किंवा 200 रुपये म्हणजे ह्या रकमेतून माझ्या आई-वडिलांची गरज भागणार आहे का? त्याचं उत्तर नाही होत. बरं हेच मी चालू ठेवलं तर नंतर ह्याच्यात वाढ कशी होईल? तर बरोबर. ती मला फार म्हणजे नकारात्मक वाटली. मी विचारलं मग मला नेमकं आयुष्यात करायचंय काय? स्वतःलाच. हे माझा स्वतःचा संवाद चालू असायचा. त्याचं उत्तर एकदम क्लिअर होतं. एक तर मोठा अधिकारी हो किंवा एखादा व्यवसाय करू. बरं. आता व्यवसाय म्हटलं तर मग पैसा. परत भांडवल. फार त्यावेळेस कळत नव्हतं व्यवसायाचं. तर मी माझ्या मनाशी निश्चय केला होता. 5% तर नक्कीच टाकू शकतो आपण. तिथून बरं. तयारी करू म्हटलं. आणि प्रश्न राहिला पण आई-वडिलांना मदत करू शकत नाही. हं. हरकत नाही म्हटलं. वडिलांना त्रास होणारच आहे. होऊ दे. आणि ती नोकरी मी सोडून दिली. मला पगार भेटला ₹306 आणि हे सोडून घरी दिली. माहिती होतं का पण नोकरी लागली आणि ती सोडली हो, पण? मी 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 कळवलं होतं. बरं. मी ते कळवलं होतं. कारण अंधारात मी आई-वडिलांना ठेवत नव्हतो घरी, सांगायचो. आणि नंतर परत गरवारे कंपनीमध्ये लागली. 1200 पगार म्हणजे फार मोठी नोकरी. ती 8 दिवस विचार केला आणि कळून टाकलं जॉइन नाही होणार म्हणून. मी बरं. फार पुढचा 30-40 वर्षाचा विचार केला. इथून काय असेल? 5 वर्षांनी काय असेल? 10 वर्षांनी काय असेल? 15 वर्षांनी आणि 30 वर्षांनी मी कुठपर्यंत जाऊ शकतो? उगाच माझे लॉजिक लावलं मी. त्यात काही फार सायंटिफिक काही त्याचा आधार नव्हता. पण लॉजिक लावत गेलो तर मी पाहिलं तर म्हटलं इथे पण अंधारच आहे. म्हटलं नकोच आता. आता प्रायव्हेट नोकरी करायची नाही म्हणजे नाही करायची. हं. एक तर सरकारी नोकरी करू मोठी, नाहीतर मग व्यवसाय करू. आणि ते सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर माझे मित्र जे होते, ज्यांना आनंद झाला होता, की आता खूप चांगली नोकरी लागली आणि हे याचं फार चांगलं होणार. खुश एकदम. आणि पार्टी वगैरे पाहिजे. पार्टी म्हणजे काय? 1 कप चहा. झाली ही पार्टी. पार्टी हां, झाली. खूप त्यावेळेस काय. आणि मी तर काही खुश दिसत नव्हतो. आणि त्यांना माझी परिस्थिती माहीत होती. मी त्यांना सांगितलं, "मी काही जॉइन करणार नाही." बरं. असं म्हटल्याबरोबर आम्ही तिथे तिघं जण म्हणजे चौघं राहायचो त्या रूममध्ये. दोघं जण थोडे आक्रमक होते. त्याने अशा शिव्या द्यायला सुरुवात केली मला. खूप नालायक, मूर्ख, अक्कल नाही, काय नाही, खायला पैसे नाहीत. कुठे तू एम-पी-एस-सी होणार आहेस आणि कुठे यू-पी-एस-सी होणार आहेस. स सध्याचं बघ. मी ते ऐकून घेतलं. मला माहिती आहे ते प्रेमापोटी सांगतायत. पण मी काय बदललो नाही. मी काय निश्चय ते ठाम होता. हां, निश्चित. आणि असं चालत राहिलं. करताना मग इंग्लिशकडे लक्ष दिलं. हं. ती सुधारली आणि एम-पी-एसचा अभ्यास सुरू केला. संभाजीनगरला. हां, संभाजीनगरला. अ, अभ्यास सुरू केला आणि इंग्लिशही सुधारली होती मी चांगला मेहनत घेऊन. आणि अजून काय सुधारू म्हणून मी एका क्लासमध्ये गेलो. तिथे अजून काही उच्चार वगैरे फोनेटिक्स इंग्लिशमध्ये म्हणतात ते सुधारू म्हटलं आपण आणि बघू काहीतरी करता हं. येईल ते. मग तिथं गेल्यानंतर इंटरॅक्शन झाली तिथे आणि माझं ऐकून माझ्या लक्षात आलं की हे काय फोनेटिक्स शिकवू शकत नाहीत म्हणून हे मला ताबडतोब कळालं होतं. कारण बरं. बेसिक मी ते ज्ञान घेतलं होतं. निहालिनी नावाचे प्रोफेसर होते मराठवाडा विद्यापीठामध्ये. अगदी मास्टर माणूस इंग्लिशमधला. आता ते हयात आहेत की नाही कल्पना नाही. त्यांचा प्रभाव फारच पडला होता. ज्या तऱ्हेने ते इंग्लिश बोलायचे म्हणजे उच्चार करायचे. तर त्यांची विशेष परमिशन घेऊन मी त्यांच्या क्लासला बसायचो, जो माझा इंग्लिश विषय नसताना सुद्धा. बरं. हां, विद्यापीठात त्यांनी अलाउड केलं होतं. आणि मग मी ते अभ्यास केला, सुधारलं. तर त्यांनीच मला ऑफर दिली, की तुम्हीच शिकवा इथे. इंग्लिश. हां, म्हणजे ज्या ज्या क्लासमध्ये गेलो होतो मी बरं. शिकण्यासाठी. तर मला तर खूप आनंद झाला. मला वाटतं फ्रीमध्ये म्हणतात की काय कुणास ठाऊक. हं. तर म्हटलं आणि विचारलं त्यांना मानधन वगैरे काय, तर ते म्हणे एका बॅचला महिन्याला आम्ही ₹200 देऊ. मला बरं. खूप आनंद झाला. सध्या किती बॅच आहेत? मग एकच आहे. म्हणलं हरकत नाही. आणि मग ती सुरुवात केली आणि तसं मुलांना आवडू लागलं, टीचिंग वगैरे समजायला लागलं. तर मग ते बॅचेस वाढत गेले. मग पैसे वाढत गेले. पुढं काही कारणामुळे तिथं काही कंटिन्यू करू शकलो नाही. मग माझा मी स्वतःचा क्लास सुरू केला. कशाचं? स्पोकन इंग्लिश स्वतःचा क्लास सुरू केला. म्हणजे इंग्लिशमुळे तुम्ही सायन्स सोडलं होतं. हां, ते क्लास सुरू केला. हं. म्हटलं याशिवाय औरंगाबादला राहण्यासाठी तुम्हाला पैसे तर लागणार आहेत. आणि कसं असायचं एक 2-3 तास तुम्ही वेळ दिला, की तुम्हाला संपून जायचं. ते काही दिवसभर नव्हतं. आणि माझा खर्च भागायचा ना. मला घरच्यांना पैसे मागावे लागत नव्हते. बरोबर. त्यासाठी ते करणं आवश्यकच होतं. पैसे आणणार कुठून? ते शक्यच नव्हतं. कारण मला आठवतं त्यावेळेस मला औरंगाबादला साधारण ₹300 खर्च येत होता त्यावेळेस. घर भाडं,
बाकीच्या मित्रामुळे, स्वयंपाकाची मावशी वगैरे, ते काही पर्याय नव्हता. तर त्याच्यामुळे ते करत होतो. आता असं करताना मग ते हळू-हळू त्याच्यात वाढही होत गेली, फ्लॅक्च्युएशनही आले आणि नंतर मी एम-पी-एसचा क्लासच सुरू केला. एम-पी-एससीचा क्लास सुरू केला. येस, अभ्यास चालू असतानाच. येस. क्या बात है. औरंगाबादमधला तो पहिला एम-पी-एसचा क्लास होता. ग्रेट. सुरुवातीला म्हणजे त्या काळामध्ये पी-एस-आय होण्याचं फार क्रेज होतं आणि पुण्यामध्ये, नाशिकला, मुंबईमध्ये किती क्लास होते याची काही कल्पना नाही. पण ह्या 2 शहरामध्ये खूप क्लास होते आणि सुरू केला. आता सुरूही कसा केला त्याची पण हिस्ट्री आहे. जे माझ्याकडे स्पोकन इंग्लिशला जे मुलं यायची, त्यातली काही मुलं एम-पी-एसचा अभ्यास करत होते. ओके. त्यांच्या लक्षात आलं की हे इंग्लिश चांगलं शिकवत आहेत. मग त्यांनी मला आग्रह केला 3-4 मुलांनी मिळून की सर तुम्ही घ्याच हे. आता मलाही बरं वाटलं की आपण हे करूयात. बाकी तर मला जी-के वगैरे सर्व माहिती होतं. आणि मग सुरुवात केली. ते सुरुवातीला त्या बॅचला माझ्याकडे मुलं जी यायची ना, ती केवळ इंग्लिश शिकण्यासाठी यायची. एम-पी-एससी बॅचला पण. ते जी-केमध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. कारण ज्या पद्धतीने मी शिकवायचो ना, ते प्रश्न मी पत्रिका बऱ्यापैकी अभ्यासलेल्या होत्या. बरं. ज्या तऱ्हेचे प्रश्न विचारले जात होते आणि मुलांच्या इंग्लिशच्या अडचणी मला माझ्यावरून लक्षात आलेल्या होत्या. म्हणजे माझ्या नेमक्या अडचणी काय होत्या, ते मला समजलेलं होतं आणि नेमकं काय शिकवायला पाहिजे, हे ग्रामर किचकट स्वरूपात न शिकवता परीक्षेला कशाप्रकारे प्रश्न विचारले, त्याच पद्धतीने शिकवलं पाहिजे. मी ठोकताळीच तयार केली होती. बरं. ते ठोकताळी जवळपास 90% लागू पडायचे. 10% चुकायचे. मला हरकत नाही. 10% साठी त्याची चिंता नाही करायची. पण 90% तुम्हाला कमी वेळात तुम्हाला ठोकताळी काम करता येतं. फार तुमचा वेळ न घेता आणि ते मुलांना फार पडायचं आणि त्याच्यातून अ, असा त्याच्यामध्ये बदल होत गेला, की मुलं सिलेक्ट होऊ लागली आणि तसं नाव होत गेलं तसं क्लासेसही हळू वाढत गेली. आता हे तुम्ही क्लासेस सुरू केले म्हणजे बऱ्यापैकी तुमचं आर्थिक स्थैर्य वैयक्तिक तुमचं आले आलं होते, होतं. आले होते, आले होते. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुकाराम सर आणि तुमच्यात किती डिफरन्स आहे? आमच्या दोघांमध्ये 11 वर्षाचा फरक आहे. मग ते कुठं असायचे? तुकारामला मी हा जो प्रवास आहे माझा औरंगाबादचा तो 86 टू आता जे मी सांगितलं तो 90 पर्यंतचा आहे. 90चा पूर्वार्ध. 89 म्हणा. येस. तर तो त्या काळामध्ये 9वी पर्यंत त्याचा गावीच होता. ओके. आता याच्यामध्ये असं आहे, मी ज्यावेळेस औरंगाबादला गेलो, त्यावेळेस काही गोष्टी मी जसं एम-पी-एसचा अभ्यास सुरू केला. मी ॲक्चुअली माझं टार्गेट यू-पी-एस-सी होतं माझं स्वतःसाठी. अच्छा. पण ते मी केला अभ्यास. पण माझ्या लक्षात आलं की हे काही आपल्याला जमणार नाही. कारण तेच सायन्स कच्चं, मॅथमॅटिक्स कच्चं इंग्लिश आणि त्याच्यापुढं इंग्लिश कच्चं. भली मोठी पुस्तक असायची. माझ्या लक्षात आलं ते होणार नाही मग. त्याच्यामुळं मी ते चेंज केलं. विनाकारण वेळ दवडण्यात अर्थ नसतो. तर मग मी म्हटलं की हे आपण तुकारामला आय-एस करूयात. बरं. मग त्यावेळेस आय-एस शब्द मी फार क्वचित वापरायचो. कलेक्टर हे प्रचलित आहे. कलेक्टर बनवायचं. कलेक्टर बनवायचं. आता मला ज्या अडचणी आल्या ते त्याला येऊ नये म्हणून त्या काळामध्ये ज्यावेळेस मी गावाकडे जायचो त्यावेळेस काय पत्रच होती ना आणि बरोबर. गावात एक दोन व्यक्तीकडे टेलिफोन असायचा. पत्रानेच. मग पत्राने त्याला मी कळवायचो. गावाकडे गेलो की 2-3 दिवस राहिल्यानंतर मग त्याला इंग्लिशचे धडे द्यायचो. स्पेशली टेन्सेस शिकवायचो त्याला मी. घरी गेल्याच्या नंतर. घरी गेल्यानंतर. त्याला सांगायचो हे याचा अभ्यास कर. कारण मला माहिती आहे हे इंग्लिश सुधारल्याशिवाय त्याला पुढं काहीच करता येणार नाही. बरोबर. आणि तो विचार करायचा सांगितलं. पुढच्या वेळेस गेलं की त्याला विचारलं तो सांगायचा. आणि एखादं दुसरं वाक्य असं मी बोलत राहायचो त्याच्यावर. तो पण मोडकं-तोडकं बोलायचा. आणि असं होत असताना मग त्याला मी आता माझ्या लक्षात आलं की आता तोपर्यंत 89 पर्यंत क्लास काही असा फार चालत नव्हता. पण ठीक आहे म्हणजे कसं तरी भागायचं. मध्येच काहीतरी अडचण यायची. तर मी मग तुकारामला विचार केला की 10वी ला त्याला औरंगाबादला आणलं पाहिजे. बरं. आणि मी माझा मनोदय वडिलांना सांगितला, आईला सांगितलं. तर आईचं असं काही नसायचं. ते वडिलांना वडिलांना विचारलं तर वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला. तुम्हालाही नकारच दिला होता. त्यालाही नकार दिला. म्हणजे मला ते अपेक्षित होतं. त्यांनी सांगितलं की तो इथेच शिकेल. कारण तो
शाळा सुटली की शेतीमध्ये काम जायचा, शेतात काम करायचा. बरोबर. सकाळी पण शेतात जायचा. शाळा संपली की म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी शेतात जायचे. आणि मग रात्री थोडाफार अभ्यास करणे असं ते दिनचर्या होती. म्हणजे वडिलांना मदत होत होती. मजूर वगैरे लावणं ते शक्य नव्हतं कारण आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. कमालीची बिकट. तर नकार दिला. नकार दिल्यानंतर मग मी थोडा बऱ्यापैकी मानसिकदृष्ट्या भावनात्मक कोंडीत आलो. काय करायचं? इकडे वडील, इकडे भाऊ. तुकारामला इथून नेलं तर मग वडिलांना शेतीत काम करावं लागणार. आणि अ, तुकारामला इथं ठेवलं, तर तुकारामचं करिअर संपणार. बरोबर. तर ज्यावेळेस एखादा निर्णय तुमच्या इमोशन्सशी निगडीत असतो, त्यावेळेस असे निर्णय घेणं फार कठीण जातं. आणि बहुतेक वेळा माणसं अशा चुका करतात, ते इमोशनल डिसिजन घेतात आणि तो निर्णय चुकतो. मी विचार केला. म्हटलं हरकत नाही. वडिलांना या वयामध्ये शेतीत काम करावं लागणं, आम्ही शिक्षणासाठी शहरात जाणं, ही फार काही पटणारी गोष्ट नाही आहे. पण आमचा हेतू फार स्वच्छ आहे. आपण शिक्षण घेतल्याशिवाय आपण कुटुंबाचं भलं करू शकत नाही. बरोबर. त्यांना त्रास होईल, हरकत नाही. नंतर आपण चांगलं झाल्यानंतर त्यांना जेवढं आपल्याला सुख देता येईल तेवढं देऊ. आणि मी त्यांना असं ऐकल्यानंतर निर्णय घेतला की तुकारामला घेऊन जायचं. मी वडिलांना म्हटलं, विचारलं तर ते त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना याच्यानंतर हे म्हटलं की हवं तर तुम्ही आमच्या हिश्श्याची, आमच्या म्हणजे माझ्या हिश्श्याची जमीन विकून टाका बरं. आणि ते पैसे तुम्हाला शेतीसाठी वापरा. मी माझा हिस्सा काही मागणार नाही. बरं. वाटलं तुम्हाला तर माझ्याकडून आज रोजी लिहून पण घ्या, तुम्हाला लिहून पण देतो. क्या बात है! वडील माझ्याकडे पाहत राहिले. त्याचं उत्तर त्यांनी काही दिलं नाही. आणि मला जे समजायचं मी समजून गेलो. मी म्हटलं आता काय, आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. आईला सांगितलं मी त्याला उद्या सकाळी घेऊन जाणार आहे. आईलाच फक्त माहिती होतं. तुकारामला सगळा गपचूप घरातून काढला. माहीत नाही का? वडिलांना माहीत नव्हतं. आणि सकाळच्या बसनं आम्ही निघून आलो तिथून. बरं. हे वडिलांना तोपर्यंत माहीतच नव्हतं काही? अजिबात नाही. वडिलांना कळायला दिवस लागला. तुकाराम दिसत नाही. दिसत नाही. कुठे? कुठे म्हणून. नंतर कोणीतरी मी तेच नियोजन करून ठेवलं होतं. ज्यावेळेस जास्त चर्चा होईल त्यावेळेस हळूच सांगून द्या वडिलांना. आई सांगू शकत नव्हती. बरोबर. कारण मग आईला माहीत होतं असं झालं असतं. येस. आणि मग दुसऱ्यांनी सांगितलं असं-असं. बसनं सकाळी गेले. मग त्याने अंदाज काढला काय आहे तो. तर तो मी जर फॅक्ट बेस निर्णय नसता घेतला तर पुढं काय झालं असतं? कदाचित आजचे दिवस वेगळे असते. 100% वेगळे असते. 100% वेगळे असते. आणि मग तिथं आणल्यानंतर तरी काय, परिस्थिती जरी क्लासेस चालत होते, पण असं काही असं व्यवस्थित भागत होतं असं नव्हतं. अडचणी यायच्याच. तर आम्ही तिथे तिघंजण राहत होतो. गावातलीच 2 मुलं होती आणि मी. आणि मग तुकाराम आला. आता कधी पैसे असतील तर हॉटेलमध्ये जाऊन राईस प्लेट खाणे. आणि मावशी आम्ही लावण्याचा कधी विचार केला नाही. कारण ते त्याला पैसे देणं वगैरे, त्याने जी रूम होती त्या घरमालकाने सांगितलं होतं, "इथं तुम्हाला स्वयंपाक नाही करता येणार." बरं. तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरच खायचो. जे 2 पार्टनर होते ते त्यांची घरचीच, ती एकाचे वडील शिक्षक होते आणि एकाची शेती वगैरे चांगली होती. म्हणजे त्यांना काही पैशाची अडचण नव्हती. मग पैसे असतील तेव्हा राईस प्लेट खाणे, नसतील तेव्हा उपाशी राहणे. अरे बापरे! आणि कमी असतील तेव्हा ठरलेला आहार आमचा केळी आणि फरसाण. बरं. कमी खर्चामध्ये. आता ह्या गोष्टीचा तुकारामलाही म्हणजे याचा म्हणजे त्यालाही तोंड ह्या गोष्टीला द्यावं लागलं. कारण त्यालाही उपाशी राहावं लागायचं. त्यालाही बरेच दिवस केळी खा, फरसाण खा. आता मला ते वाईट वाटायचं, पण आता काही मी करू शकत नव्हतो. पर्याय नव्हता. पर्याय नव्हता. मला हे कळत होतं, की अरे हा गावाकडे राहिला तर कमीत कमी 2-3 वर्ष व्यवस्थित खायला तर भेटेल. पण ही झाली आजची व्यवस्था.
भविष्याचं काय? भविष्याचं काय. आणि शिक्षणाची ताकद मला माहिती होती. शिक्षण घेतलं तरच आपलं भलं होईल याची कल्पना मला होती. तो आय-एस होईल, नाही होईल तो भाग वेगळा होता. पण आपलं चांगलं नक्की होईल. बरोबर. आणि आजही मी सांगतो, आपल्या गरीब लोकांना, मध्यमवर्गीयांना जर पुढं जायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. येस. शिक्षण म्हणजे फक्त पदवी घेणं नव्हे, ते क्लिअर व्हायला पाहिजे. बरोबर. शिक्षण घेणं म्हणजे आपण जे शिकतो, वाचतो, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, त्याचं चांगलं ज्ञान मिळवणं. जो सिलेबस आहे तो आपल्याला समजला पाहिजे. बरोबर. आणि त्या त्या डिग्रीला उपयोग नाही. डिग्रीला अजिबात उपयोग नाही. अजिबात नाही. 0. बरोबर. तुम्हाला कोणी अगदी ₹10,000 म्हणजे पण नोकरी कोणी देणार नाहीत. ही एक्झॅक्टली. वस्तुस्थिती आहे. नॉलेज असणं महत्वाचं. नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ते शिक्षण आहे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर थोडं वाचन आपण केलं पाहिजे. एक्झॅक्टली. वाचन काय केलं पाहिजे? तर ते चांगल्या थोर पुरुषांची आत्मचरित्र वाच. सेल्फ हेल्पची पुस्तकं वाच. चांगल्या कादंबऱ्या असतात, नावल्या ते वाच. ते वाचन केलं पाहिजे. याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळतात, नॉलेज मिळतं. बरोबर. त्याच्यातून आपली डिसिजन मेकिंग वाढते. कारण ज्यावेळेस आपण एखादी परिस्थिती आपण फेस करायला लागतो, त्यावेळेस आपले हे वाचन केलं डोक्यात येत राहतं. अशा परिस्थितीमध्ये त्या नायकाने काय केलं होतं येस. आणि आपण निर्णय घेऊन टाकतो. राईट. योग्य वेळी योग्य निर्णय हा तुम्हाला मोठा करतो. एक्झॅक्टली. जे तुम्ही घेतले. मी जे घेतले बरोबर. म्हणजे कॅल्क्युलेटेड घेतले. येस. नाही, संभाजीनगरला गेल्याच्या नंतर ही परिस्थिती अशी असणार आहे हे तुकाराम सरांना माहिती होती, कल्पना होती याची? असं इतकं भयानक वातावरण असेल तिथं त्याची नक्कीच नसेल. पण त्याला कल्पना केली असेल की भाऊ तिथे, तो मला भाऊच म्हणतो, आहे म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये. असेल व्यवस्थित त्याचं. पण त्यांनी परिस्थिती घरी पाहिलीच होती ना. त्या कोवळ्या हाताने नांगर चालवलेलाच होता. बरोबर. मे बी 8वी-9वी वर्षापासून तो शेतीत काम करत होता. अच्छा. तो माझ्यापेक्षा हाईटनं जरी कमी असेल, तो माझ्यापेक्षा जास्त गोरा आहे. तर त्याची तळहात मी पाहायचो. अशी घटी पडलेली असायची पूर्ण शेतीतल्या कामाने. शेतीतल्या कामाने. ती घटे म्हणजे ते पडलेली घटं जी होती, ते जायला जवळपास 8-9 महिने लागले. बापरे. तर ते बरं असेल असं त्याला वाटलं असेल, पण त्याचा माझ्यावर फार विश्वास होता. कारण जे आई बोलायची, दोघांना एकत्रित ते बोलायचे. कधी मला स्वतंत्रपणे बोलायचे, कधी त्याला बोलायचे. आम्हाला हमेशा म्हणायचे मग बोलताना, राम लक्ष्मणची जोडी असं त्याचं बरं. बोलण्यात द्यायचं. तुम्ही सर्वांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकाची काळजी घेतली पाहिजे, असं त्याची हमेशा बोलण्यात यायचं. तर ते विश्वास त्याचा खूप होता. आणि मी माझं एक मोठा भाऊन कर्तव्य करण्याचा मी प्रयत्न करत होतो. फार मी काही जगावेगळं केलेलं नाही. खूप पेरेंट असं करतात, खूप बहीण भाऊ करतात. मी जगापेक्षा वेगळं असं काही केलं नाही. मी कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न करत होतो. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. नाही, असं वेगळं काय केलं मी? आता ठीक आहे, मलाच खायला नसताना मी त्याला घेऊन आलो. पण बघूयात ना, मार्ग निघत असतात. येस. मार्ग त्रास होतो, पण मार्ग निघतो याच्यावर माझा फार विश्वास आहे. आणि निघलाच की मार्ग. काय राहिला? बरोबर. त्रास झाला? तो प्रयत्नच केला नसता तर मार्गच निघाला नसता. अजिबात नाही. आणि आजचं आयुष्य काय राहिलं असतं? आज एवढी ती पॉप्युलॅरिटी आहे, एवढी महाराष्ट्रीय जनता त्याला मानते, एवढी चांगली कामं करतो. हे कुठं मिळालं असतं? नक्कीच. त्याला संधीच मिळाली नसते. त्यांचं स्वप्न होतं का पण कलेक्टर बनायचं? नाही, आता त्याला माहीत नव्हतं, पण मी ते लहानपणीपासून सुरू केलं होतं. तो नाही. मला वाटतं 7वीत असेल तेव्हापासून सुरू केलं होतं. गावाकडे गेलो. तेव्हापासूनच तुम्ही बिंबवत हां, होते. त्यावेळेस कलेक्टर व्हायचं. बरं. तो काही प्रश्न नाही करायचा, कलेक्टर व्हायचा. आता एक कलेक्टर व्हायची आयडिया कुठून आली? मी बीडमध्ये असताना ज्यांच्याकडे राहायचो, त्यांचा जो मुलगा होता, माझ्या असा वर्गातच होता. बागची नावाची जिल्हाधिकारी त्यावेळेस होते, 80च्या आसपास. तर त्यांच्याकडे एक घोडा पण होता. ते बरं. कधी अधूनमधून असं घोड्याने सिटीमध्ये आपलं रेपेट मारायचं. हँडसम माणूस. मी काय त्यांना कधी पाहिलं नव्हतं. पण ते आय-एस व्हायला पाहिजे त्यावेळेस तो बोलला होता, मी 11वीला असताना. बरं.
आय एस म्हणजे काय विचारलं ते कलेक्टर असतात ते आय एस. आणि जिल्ह्याचे मालक वगैरे, बस तेवढं डोक्यात होतं. डोक्यात हे होतं की ज्यावेळेस ते शिवजयंती होती त्यावेळेस ते एक मोठा पुतळा आहे बीडमध्ये. हं. त्यावेळेस मी तिथं गेलो होतो 11वीला असताना. तर तिथल्या पुतळ्याला हार घालण्याचा मान जिल्हाधिकाऱ्यांचा होता. बरं. शिडीवर चढून त्यांनी तो पुतळ्याला हार घातला. त्यावेळेस जिल्ह्याचे एस-पी तिथं होते. एस-पीने त्यांना सल्यूट केलेला मी पाहिला होता. एस-पीने सॅल्यूट केला. म्हणजे हां, कुणीतरी म्हणजे म्हणजे करावाच लागतो हां. तो म्हणजे प्रोटोकॉलनुसार. येस. पण ते मला वाटलं की अरे, म्हणजे जिल्हाधिकारी फार मोठा आहे. मग ते डोक्यात बसलं. आणि तिथून पुढे आपणही व्हायला पाहिजे, म्हणजे मी व्हायला पाहिजे. ते तिथून सुरू झालं. बरं. आणि काळानुसार मी माझ्या निर्णयामध्ये बदल केले. आणि मग ते तुकाराममध्ये ते बिंबवत गेलो. आणि तुकाराम देखील असा जसं सांगत गेला तो, करत गेला तो. मग त्यांचं शिक्षण कसं झालं मग? 10वी मध्ये तर त्याला मी औरंगाबादला आणलं होतं. हं. ते हाल तर खूप झाले, म्हणजे युनिफॉर्म नसायचा. अ, बरेच दिवस उपाशी राहावं लागत होतं. अर्धपोटी राहावं लागत होतं. म्हणजे उपाशी कमी असेल तरी अर्धपोटी मात्र बऱ्याच दिवस राहावं लागत होतं. पोळी भाजी खाणं फार मुश्किल होतं. बऱ्याच वेळेस केळी आणि फरसाण हेच आमचा आहार होता. आणि पण एक ड्रेस वगैरे कसा तरी, त्याला एक युनिफॉर्म घेतला होता एक साधा, त्याला एक मी टी शर्ट घेतलं होतं. ते केवढ्याचं ₹10 असेल किंवा काय असेल, असंच काहीतरी असेल ते. ड्रेसचं महत्त्व एवढंच, फक्त अंग झाकता यावं, हं. हा त्याचा उद्देश. बरोबर. जसं आजही गरीब माणसांना चप्पल किंवा चप्पलच म्हणा, बूट तर नाही. पायाला काहीतरी पाहिजे म्हणून चप्पल घ्यायची म्हणून चप्पल घ्यायची. आजही ती स्थिती समाजामध्ये आहे. 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 त्यावेळी जास्त होती, पण आजही ते आहे, गेलेली नाही. तर ते त्यासाठी ते घेतलेलं. आणि तो पण त्याचं तो काम करत होता. आणि मग असं चालू असताना मी जे क्लास चालू केला होता, हं. त्या क्लासमध्ये काही विद्यार्थीनी होता. आणि मग तिथे माझं ते प्रेम प्रकरण सुरू झालं. बरं. आणि त्या परिस्थितीमध्ये मग लग्न करण्याची वेळच येऊन ठेपली. म्हणजे बापरे! झालं असं की ही गोष्ट तिच्या घरच्यांना, माझ्या आता जी की माझी पत्नी आहे, ती तिच्या घरच्यांना माहीत झाली होती. आणि तिने तिचं कॉलेज बंद करून टाकलं होतं. बरं. आणि ते लग्न असं जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे आपल्या परंपरेत असतं त्याप्रमाणे तिचे आई-वडील त्याच्या ठिकाणी बरोबर होते. असं माहीत झाल्यानंतर म्हटलं, यार ते कुठेही लग्न करून देतो तर त्याचं वाटोळ होईल. आणि त्याचं बरोबर. वाटोळ व्हायला म्हटलं मी जबाबदार असेल. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की की ज्यांना माझ्या निर्णयाविषयी थोडा एक रिस्पेक्ट असतो, की नॉर्मली मी विचार करून निर्णय घेतो. त्यांनी मला विचारले प्रश्न, की "तू असा निर्णय का घेतला?" हं. मी आजपर्यंत मी का घेतला? आजपर्यंत मी कोणालाही सांगितलेलं नाही. हे प्रथमतः मी तुम्हाला बोलतो. क्या बात है! ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं, की आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्याचं वाटोळ होतंय किंवा वाटोळ होऊ शकतं, हं. तर ही चांगली गोष्ट नाही. आपण त्याला समोरच्या व्यक्तीला प्रॉमिस केलेलं आहे आणि आपण ते प्रॉमिस निभावलं पाहिजे. म्हणजे कसं तरी संवाद साधला आणि मग लग्न करून टाकलं. बरं. लग्न केलं त्यावेळेस माझ्या खिशामध्ये ₹1 देखील नव्हता. अच्छा, त्यावेळेस तुम्ही तहसीलदार झालेले पण नव्हते. नाही, नाही, काय नाही. ₹1 क्या नव्हता. बात है! मित्रांनी जमवून मला ₹150 दिले होते. बरं. ₹150 मध्ये मला नाही आठवत, की मी तिला त्या लग्नाच्या वेळेस काही साडी वगैरे घेतली, काहीच नाही. असंच. तर काहीच नाही असं. ₹150 काही दिवस पुरले. हं. पण आमच्याबरोबर तिची म्हणजे ससेहोलपट सुरू झाली. ती चांगल्या घरातली होती आणि तिलाही फार त्रास झाला. म्हणजे चांगल्या घरातून येऊन उपासमार होणं हे ते. बरोबर. पण हे लग्नाच्या अगोदर मी तुकारामला विचारलं होतं, हं. "मी लग्न करू का?" बरं. हां. त्याचा उद्देश हा होता, की त्याला अचानक असं काहीतरी दबाव आल्यासारखं वाटू नये. बरोबर. कारण आता इथून पुढे आपल्याला तिघांना राहायचं आहे. येस. त्याची माहिती असावी आणि त्याचं मत मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हं. जर तुकारामने सांगितलं असतं, की "तू लग्न करू नकोस." तर कदाचित मी माझ्या निर्णयाचा फेरविचार केला असता.
किंवा त्याला अजून पटवून देण्याचा प्रयत्न केला असता. हे जे मी सांगितलं आहे आता आपल्याला, की मी आपल्यामुळं कोणाचं तरी वाटोळ होऊ नये. होतंय. तर हे मी त्याची चर्चा कदाचित त्याच्यावर केली असती. पण त्याचा विश्वास माझ्यावर होता. त्याने ते एका वाक्यात सांगितलं, तर ठीक आहे, तुला वाटतं तर कर. आणि मी ते लग्न केलं. घरी माहित होतं हे सगळं? नाही, नाही, अजिबात नाही. बरं. माझा आंतरजाती विवाह. ओके. माझी पत्नी मराठा जातीची आहे. आंतरजाती विवाह. त्याच्यामुळं मग ते गावाकडे तर विचारूच नका. आई-वडिलांना फार त्रास झाला. लोकं वाईट बोलायचे. बरोबर. तो अपमान. काळही तसा हां, होता. फार हे 90चा काळ ना, बरोबर. 1990चा काळ. तर ते त्यांना प्रचंड अपमान त्यांना सहन करावं लागलं. हे दोन्ही करून विरोध असणार. हा इकडनं होता, पण यांचं तसं यांना बोलू शकत नव्हतो. त्यांनाही त्रास झाला, म्हणजे त्यांचे हं. नातेवाईक त्यांना बोलले. साहजिकच. हां. इव्हन त्यांचं मर्जे कानावर आलंय. ते फार म्हणजे ज्या मुलाबरोबर लग्न केलं आहे, तो फार खालच्या जातीचा आहे, असंही त्यांना बोलायचे. हं, हं. असंही झालेलं आहे. नातेवाईक वगैरे आजही फार परिस्थिती बदलली अशातला भाग नाही. आजही फार कठीण असतं. येस. तुमच्या कुटुंबामध्ये आंतरजाती विवाह केला तर लग्न जमवायला आजही त्रास होतो काही प्रमाणामध्ये. येस. म्हणजे 100% होतं. होणारच नाही असं नाही, पण तो होतो काही त्रास होतो. प्रमाणामध्ये. होतो. बरोबर. पण मी का केला त्याचं ते कारण आहे. आंतरजाती विवाहाला मला असं काही मी जात मानणाऱ्यापैकी नाहीच आहे. हं. कारण हे मी महात्मा ज्योतिबा फुल्याकडून शिकलो. अ, जातीता ही समाजातून गेलीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्याचा एक मोठा मार्ग हा आहे. क्या बात. आणि तो प्रॅक्टिकली मी केला. येस. तुमचं सिलेक्शन कधी झालं? माझं 1993ला सिलेक्शन झालं. ओके. आणि जॉइनिंग माझं 1994चं. त्यावेळेस सगळी परिस्थिती बदलली? हां, बऱ्यापैकी ठीक झाली होती. पण सिलेक्शन झालं तसं मग घरच्यांचा रागही निघून गेला पूर्णतः. दोन्ही घरचा? तिकडचं काय झालं माहीत नाही. कारण माझी पत्नी तिकडे टचमध्ये नव्हती. ओके. आणि म्हणजे ते त्यावेळेस पण नव्हते. नव्हते. ते पण संवाद ठेवत नव्हते. ते पण 96 कोळी मराठा. हं. आणि साहजिकच ना हो, त्यांना राग येणारच ना. राग येणारच. आहे आणि ना. तो काळही तसा होता. तसा होता. आणि त्यांना मी कधीच दोष नाही दिला. हं. ते त्यांच्या ठिकाणी 100% बरोबर होते. बरोबर. आता आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर होतो की नाही हे आम्हाला माहीत नाही दोघांनाही. पण ते मात्र 100% बरोबर होते. बरं. असं. पण त्याचा निवड असेल नसेल त्याची कल्पना नाही. पण आमच्या घरच्याचा मात्र नक्कीच निवडला. त्याच्यात एक गंमत कशी आहे बघा. हं. तुम्हाला जे भेटतं ते तुमच्या परिश्रमानेच भेटतं. त्यात काही वादच नाही. बरोबर. ते कुठेतरी 1% किंवा मी हे नशीब आहे हे मी मानत नाही. नशीब तुम्ही तुमचं क्रिएट करायचं असतं येस. आणि त्यालाच नशीब म्हणतो. नशीबमध्ये नेमकं काय असतं? बऱ्याच वेळेस आपण असं बोललं जातं, की आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात. हे झालं आपल्या अं, अं, अशा धार्मिक भाषेमध्ये कर्माची फळं वगैरे. ते तुम्ही सायंटिफिकली जर बघितलं, कर्म म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय एक्झॅक्टली. आणि फळं म्हणजे त्या निर्णयाला अनुसरून त्याचा रिझल्ट. त्याचा आउटपुट. हे 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 बरोबर. सायंटिफिक भाषेत. वेगळं काही भेटत नसतं कधीच तुम्हाला. येस. पण कधीतरी समजा समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात आणि कदाचित एखादा फारच अवघड प्रश्न विचारला, तेवढ्यापुरता विचार करता येऊ शकतो, की अरे आपण ह्या वाचनाच्या बाहेरचा आलेला आहे हा प्रश्न. तरी पण मी हे म्हणेन, की आपण अभ्यासात कमीच पडलो असंच म्हणणार मी. बरोबर. तिथं कुठे तुम्ही एखादा टक्का नशिबाचा आधार घेऊ शकता. येस. मी ज्या बॅचला सिलेक्ट झालो, हं. 93ची माझं सिलेक्शन आहे. त्यावेळेस मी लेखी परीक्षेमध्ये माझ्याकडे मार्कशीट मी सांभाळून ठेवलेलं आहे. अगदी लॅमिनेट करून. ते यासाठी सांभाळून ठेवलं आहे, की माझा रिझल्ट मी जर सांगितलं तर कदाचित कोणाला पटणार नाही. मला त्यावेळी 800 पैकी 542 मार्क लेखी परीक्षेमध्ये होते मेन्सला. क्या बात है. आणि माझं जर काही चुकत नसेल, मला जेवढं माहिती आहे आणि मी 99% सांगतो, की हे माझं करेक्ट आहे. मी त्यावेळेस लेखी परीक्षेमध्ये सेकंड हायेस्ट होतो महाराष्ट्रातून. ग्रेट. आणि त्यावेळेस डेप्युटी कलेक्टरच्या 30 जागा होत्या. तहसीलदारच्या अशाच काहीतरी होत्या. इंटरव्ह्यू त्यावेळेस 200 मार्काचे असायचे. बरोबर. तुम्हाला पटणार नाही. मला 200 पैकी फक्त 50 मार्क दिलेले आहेत इंटरव्ह्यूला? इंटरव्ह्यूला. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या कमी देता येत नाहीत.
म्हणून तेवढे. तेवढे दिले. मजेशीर गोष्ट ही अशी आहे, की त्यावेळेस माझी एम-पी-एस-सी क्लासेस चालू होते. हं. चांगले चालायचे. माझ्या विद्यार्थी त्यावेळेस माझ्या क्लासचे 3 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते इंटरव्ह्यूसाठी. बरं. आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा, असे मॉक इंटरव्ह्यू मी कंडक्ट केले होते. आणि तुम्हालाच 50 मार्क पडले. मला 50 मिळाले. आणि त्यांना एकाला काहीतरी 98 मिळाले, एकाला 127 मिळाले. क्या बात आहे. आणि दोघंही सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून त्यावेळी जॉइन झाले. आता तर्क खूप काढले जाऊ शकतात. काही गोष्टीत की मी नाही बोलू शकणार इथे. पण माझ्यावर तो सरळ अन्याय झालेला होता. 200 पैकी 50 मार्क. अन्याय झाला होता, पण त्याचा माझा पूर्ण माझ्या करिअरवर परिणाम झाला. बरोबर. 94 बॅचला जे डेप्युटी कलेक्टर सिलेक्ट झाले, ते साधारणतः 22व्या वर्षी आय-एस झाले. मला 22 ते 23 वर्ष मला ॲडिशनल कलेक्टर व्हायला लागली. बरोबर. मला साधारणतः एक 10 वर्षाची मला आय-एस म्हणून मला नोकरी करता आली असती. पण ते माझ्या हातातून ते अक्षरशः हिरावून घेतलेलं होतं ते. बरं. पण दुर्दैव असं होतं की एकच एम-पी-एस सदस्य त्यावेळेस माझ्या इंटरव्ह्यूला होते आणि एक लोकल डिव्हिजनल कमिशनर. दोघांनीच माझा इंटरव्ह्यू घेतला. बरं. आणि एवढा वाईट इंटरव्ह्यू माझा नक्कीच गेला नव्हता की जेणेकरून मला फक्त 50 मार्क मिळतील. मला फक्त 63 मार्क जरी मिळाले असते, अजून 13 मार्क, तरी मी डी-सी होत होतो, डेप्युटी कलेक्टर होत होतो. अरे बापरे. आणि म्हणजे मी नंतर लागलीच मी आय-एस झालो असतो. आणि अजूनही मी आय-एस म्हणजे सर्व्हिसमध्ये राहिलो असतो. मी व्हायर्स पण घेतली नसती. बरोबर. ते डोक्यातून जाण्यासाठी मला 5 वर्ष लागली. बरं. आमच्या बॅचचं 5 वर्षांनी प्रमोशन झालं. पण तो जो एक राग होता ना, रागच होता. आणि जे डेप्युटी कलेक्टर झाले होते माझ्या बॅचचे, मी त्यांना जास्त किंमत पण द्यायचो नाही. मला एक प्रकारचा राग होता, यांना माझ्यापेक्षा कमी मार्क मिळेल लेखीमध्ये, यांना मी का किंमत देऊ? पण ते माझं बरोबर होतं का? अजिबात नाही, ते बरोबर नव्हतं. तो रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. ते माझे सिनियर आहेत. पण एक मानवी स्वभाव असतो, त्याचा मी पण बळी होतो. 5 वर्ष लागली, खंत आजही आहे निश्चितपणे. ते असा तो जर्नी झाला. मग ह्या सगळ्यांसोबत तुकाराम सरांचा कसा होता? अभ्यास कुठे केला त्यांनी UPSCचा? UPSCचा अभ्यास आता ते नियोजन असं होतं की 10वी नंतर 11वी-12वी करणे. 11वी-12वी यासाठी करायचं की कारण मी काही UPSCच्या पण परीक्षा दिलेल्या होत्या. UPSC मी पुस्तक पण वाचलेली होती. मी अभ्यासच करायचो ना. प्रिलिम्सचा बऱ्यापैकी मी अभ्यास केला होता UPSCचा. ते स्ट्रक्चर मला माहीत झालेलं होतं. ज्या प्रकारचे प्रश्न असायचे, काय काय आपण बघितलं पाहिजे, अडचणी कुठे येतात. तर ते स्ट्रक्चर मला माहीत असल्यामुळे मला हे माहीत होतं की सायन्स आवश्यक आहे UPSC तयार करण्यासाठी. कारण बरेच प्रश्न प्रीला सुद्धा आणि इव्हन मेन्समध्ये सुद्धा सायन्सवर असतात, जनरल नॉलेजमध्ये. आणि फक्त सायन्स केवळ UPSC करण्यासाठीच करायचं हे माझं ठरलेलंच होतं. पण मी हे तुकारामला नाही सांगितलं त्यावेळेस. कारण त्याला मी सांगितलं, तू अभ्यास कर व्यवस्थित, बघू मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे एवढं सांगितलं. आणि 11वी-12वी त्यांनी SB कॉलेजला केलं. तिथून पुढे मग निकाल लागला. त्याला कमी मार्क मिळाले 70% आणि नंतर 88% ग्रुप आला. तर त्याला वाटायचं की आता अर्ज वगैरे इंजिनिअरिंग मेडिकलला करूयात. कुठेतरी त्याला लागला असता किंवा कुठेतरी बाउंड्रीवर होता. कदाचित मला वाटतं लागलाही असता. पण मी सांगितलं नाही. त्याला काय वाटलं असेल काय नाही माहीत नाही. पण त्याला म्हटलं आपल्याला तुला कलेक्टर व्हायचं. बस त्याला जास्त काही माहीत नव्हतं ना. ठीक आहे, म्हणजे भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा. बरोबर. तर म्हणलं आता तू BA कर. सायन्सवरून BA. ते ठरलंच प्लॅन. माझा तो ठरलेला प्लॅन होता. बरं. आणि मग आता UPSC करायची, मग आता त्याला मेन व्हायला त्याची इंग्लिश पण बऱ्यापैकी सुधारलेली होती. फार चांगली नव्हती पण सुधारलेली होती. कारण ती काळजी मी थोडी घ्यायचो. आणि मग कुठे करायचं? मग आता इंग्लिश मीडियम करणंच आवश्यक आहे. कारण UPSC करायची इंग्लिश मीडियममध्येच करायला पाहिजे. ह्या मताचा मी होतो. मराठी मीडियम करता येत होती. मी थोडंसं मला ते पटायचं नाही. तुम्ही उद्या ठीक आहे क्वालिफाय झाला, तुम्ही ISI होताल, पण ज्यावेळेस तुमच्या मीटिंग होतील, हाय लेव्हलचे डेलिगेशन असतील, त्यावेळेस तुम्हाला नीटपणे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येत नसेल, तर तुम्हाला तो पुढे जाण्यासाठी तो एक अडथळा राहील, असं मला वाटायचं.
आणि मी माझ्या सर्व्हिसमध्ये असे IAS लोक पाहिलेले आहेत. ज्यांना इंग्लिश जमत हां, नाही. नाही फ्लुएंटली बोलू शकत नाही असे मी पाहिलेले आहेत. हं. मग एक ते हर्डल तयार होते आपल्या प्रोग्रेसमध्ये. ते डोक्यात होतं. दुसरं असं होतं की तो एक प्रकारचा कमीपणा आहे. समजा एखादा IAS होतो, IPS होतो आणि त्याला इंग्लिश बोलता येत नाही. हा माझा पाहण्याचा दृष्टिकोन होता. बरोबर. दृष्टिकोन चुकू शकतो. पण असं मला वाटायचं. ह्या 2 गोष्टीमुळे मी त्याला इंग्लिशमध्येच करायचं बघ. आणि तिथे फक्त मग गव्हर्नमेंट कॉलेजला इंग्लिश मीडियममध्ये BA होतं. ओके. हं. मग ते इंग्लिशमध्येच त्यांनी केलं. इंग्लिश मीडियममध्ये BA केलं. ओके. आता विषय निवडायचे मग. हं. मी त्याला सांगितलं, एक मराठी वाङ्मय असू देत. एक विषय आपण आता मेनसाठी ठेवू. पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री. हिस्ट्री यासाठी की हिस्ट्रीला मी फार फेवरेबल नव्हतो. पॉलिटिकल सायन्स ठेवूया, त्याच्यात त्याला मार्क मिळतील. कारण माझा MPSचा विषय तो होता. आणि हिस्ट्री GKमध्ये पण असतो. मग त्याचा तिथे फायदा होईल. बरोबर. पॉलिटिक्स सायन्सचा पण GKमध्ये असतोच पॉलिटिकल सायन्स. तो पण तिथं होईल. असे ते थोडे विचार करून विषय निवडले. आणि त्याला सांगितलं, आता हे तुझा UPSC सुरू झालं. बरं. हे प्रश्नपत्रिका हे अभ्यास कर म्हणे डीपमध्ये जा. सर होते थिंकर वगैरे सर्व त्याला सिलेबस आणून दिला. त्याने सुरू केलं. पण त्याला मराठीचं काही जमलं नाही. त्याला आवडलं नाही. नंतर त्यांनी बदललं आणि त्यांनी मला वाटलं समाजशास्त्र काहीतरी घेतलं. पण तोही योग्यच निर्णय होता. ओके. आणि कितव्या अटेम्प्टमध्ये IAS झाले? मला वाटतं 4थ्या अटेम्प्टमध्ये झाला असेल तो. ओके. कारण मध्ये गॅप झाले, म्हणजे घेतले नाहीत, परीक्षा दिल्या नाहीत. ओके. हां. आणि पूर्ण अभ्यास संभाजीनगरमध्ये राहूनच? नाही. ते आता अभ्यास सुरू केला व्यवस्थित. हं. नंतर तो तिथला ग्रॅज्युएट झाला. हं. ग्रॅज्युएटला तो पॉलिटिकल सायन्समध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आला. बरं. हां. आणि नंतर मी त्याला म्हटलं, की आता तू पुण्यामध्ये कर MA. हं. आणि त्यावेळेस मला वाटतं मी औरंगाबादलाच असेल बहुतेक. हां. आणि मग त्याला पाठवून दिलं मी पुण्याला. युनिव्हर्सिटीत जा, बघ. कुठे-कुठे ॲडमिशन भेटतायत, राहण्याची व्यवस्था बघ. मलाही त्याच्याबरोबर येता आलं असतं. पण माझी एक सवय आहे. एका मर्यादेपर्यंतच तुम्ही तुमच्या मुलांना, लहान भावंडांना म्हणजे हँड ज्याला म्हणतो, केली पाहिजे. एक मर्यादेच्या पुढं करता आलं तर ते तुमच्यावर डिपेंड होतात. बरोबर. आणि मूल कितीही हुशार असेल बौद्धिकदृष्ट्या, त्याला जर व्यावहारिक ज्ञान नसेल आणि व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला ॲक्च्युअली ती केल्यानेच येत असते. लोकांशी डील केल्यानेच, तुम्ही लोकांमध्ये गेल्याने, त्यांच्याबरोबर संभाषण केल्याने, ऐकल्याने, या इत्यादी गोष्टीमुळेच तुम्हाला ते व्यावहारिक ज्ञान प्राप्त होत असते. बरोबर. पुस्तक वाचून ते होत नाही. तर ते मी त्याला पाठवून त्यासाठी दिलं होतं, गेला जाऊ द्या, बाहेर पडल्यानंतर त्याला शिकू देत, फिरू देत, कळू देत. आणि मग त्याला काय तिथे कुठे ॲडमिशन वगैरे मिळालं नाही. तो आला परत. हं. तर परत आल्यानंतर त्यांनी सांगितली सर्व कहाणी. मी SP कॉलेजला गेलो, युनिव्हर्सिटीत गेलो. तिथे ॲडमिशन मिळेल, पण हॉस्टेल मिळणार नाही. बरं, म्हणलं ठीक आहे. तिथेही मार्क काढता आला असता. आता तशी काय आर्थिक परिस्थिती त्यावेळेस काय अशी वाईट नव्हती. म्हणलं ठीक आहे. मला SIS विषयी माहिती होती, जी आपली मुंबईला जी आहे प्रशासकीय अकॅडमी. येस. म्हणलं तू आता मुंबईला जा. मुंबईला जा म्हटल्यानंतर तो दचकला असतो. त्याला सांगितलं पुण्यावरून आता असं मुंबई. हां. मग तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर माहिती घेतली त्याने. आता मला माहीत होतं त्याची एंट्रन्स टेस्ट असते. पण मला जाऊन येऊ द्यात, बघू द्यात काय, माहीत तर व्हायला पाहिजे ना. मग त्याने सांगितलं. मग तिथला सिलेबस आणला, त्याने पाहिला. आता तो मोठा वाटणारच ना. बरोबर. पण म्हटलं ते कर अभ्यास. ते व्हायला पाहिजे. तिथं राहण्याची पण व्यवस्था आहे. आणि मला ते त्यावेळेस त्या स्टेजला ते मला योग्य वाटलं. कारण सुरुवात होती, बेसिक गोष्टी कळायला पाहिजेत, इंटरॅक्शन होत राहते. तो महत्त्वाचा फायदा असतो. जे काही सीनियर मुलं असतात ते इंटरॅक्शन करतात. तिथे येणारे जे लेक्चर असतात ते सांगत राहतात, ते टचमध्ये असतात. त्याचा थोडासा फायदा होत असतो. म्हणजे दिशा कळायला मदत होते. एक्झॅक्टली. शेवटी मेहनत तुम्हालाच करायची असते. येस. आणि मग त्यांनी एंट्रन्सही दिली आणि तो क्वालिफाय झाला. आणि मग तो तिथे त्यांनी प्रयत्न केला, तिथे अभ्यास केला. ओके. मग ज्यावेळेस आता त्यांचा प्रवास तर बाकी, आपण जे काही तुकाराम हे पुस्तक
कालच पब्लिश झाले, त्याच्यामध्ये असेलच. पण आत्ता जर पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे. आता तुकाराम मुंडे साहेबांना लोकांनी आज एवढं डोक्यावर घेतले, ते आजच नाही घेतलेलं. ते पहिल्यापासून घेतलेलं आहे. ते प्रत्येक वेळेस त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात, त्यांच्या बदल्यांमुळे चर्चेत असतात. आणि आज लोकांच्या जीवन मरणाचा जिथं प्रश्न येतो, जे अन्न जे आपण खातो, तो विषय साहेबांकडे आलाय आणि त्याच्यामुळे आत्ता सध्या ते खूप चर्चेमध्ये आहेत. नुकतंच त्यांचं पुस्तक देखील काल आलंय. पण त्यांचे वारंवार बदल्या होतात. म्हणजे नेहमी म्हटलं जातं, लगेच न्यूज चॅनलला, न्यूज पेपरला त्या बातम्या येतात, की चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली, विरोध देखील होतो. पण मग ज्यावेळेस ह्या बदल्या होत असतात, वारंवार बदल्या होतात, याचा कुटुंबाला किंवा तुम्हाला किंवा त्यांना स्वतः काही त्रास होत नाही? त्रास प्रचंड होतो. हे त्याचं वर्णन करता येणार नाही. बऱ्याच वेळाच यापूर्वी म्हणजे ही पोस्ट वगळता हं. असे डोक्यात विचार आले, जे की मी त्याला बोलून दाखवले, की तू जे जनतेसाठी करतोस, त्याच्यासमोर जनता असते, दुसरं कोणीही नाही. बरोबर. ती योग्य की अयोग्य ते 100% योग्य आहे. कारण अधिकाऱ्याचा रोलच तो असतो. ज्या शासनाच्या पॉलिसी आहेत, त्याचं प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे आणि अंमलबजावणी करत असताना जनतेला वागणूक देखील चांगली देणे, विनाकारण चकरा मारायला न लावणे, बरोबर. भ्रष्टाचाराला थारा न देणे येस. आणि वेळेच्या वेळी कामं होणे. बरोबर. हे त्याचं कर्तव्यच आहे. म्हणजे काय वेगळं नाही आहे. बरोबर. मला असा प्रश्न खूप वेळेस पडला, ही पोस्ट वगळता, हं. की ज्याच्यासाठी तुकाराम झगडतोय, राजकीय लोकांचे राजकीय लोकांचा रोष ओढून घेतोय, ज्याच्यामुळं त्याच्या वैयक्तिक जीवनावर आणि कुटुंबावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. असं असताना महाराष्ट्रातली जनता ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं का बघत नाही? येस. मी त्याला म्हटलं काही वेळा, आपण ज्याच्यासाठी लढत आहोत, त्यांनाच त्याची किंमत नसेल, एक्झॅक्टली. तर आपण त्याच्याशी का लढावं? हा मी प्रश्न त्याला खूप वेळेस केलेला आहे. बरोबर. त्याचं एकच उत्तर, जनता गरीब असते. आपण आपल्याभोवती पाहिलं, तर हे बोकड्याला भ्रष्टाचार. त्यांनी कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये, हेही त्यांना कळत नाही. ते अगोदरच त्यांच्या परिस्थितीने गांजलेले आहेत. तर अशा जनतेकडून अशा अपेक्षा करणं फार काही योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून आपण आपला लढा चालूच ठेवला पाहिजे. येस. याच्यापूर्वी सुद्धा एकदा मी त्याला प्रश्न विचारला होता. मला वाटतं त्यावेळेस तो नवी मुंबईला ऐकतो होता आणि माझी पोस्टिंग मुंबईतच होती. हं. प्रचंड त्रास व्हायचा, दिला जायचा. म्हणजे एवढा त्रास दिला जायचा आणि दिला गेलेला आहे. आताही दिला जात नाही असं मी म्हणणार नाही, की अगदी तुकारामला त्याच्या आयुष्यातून उठून लावायचं, बापरे! हा पणच काही लोकांनी केलेला आहे. बरं. असं ज्यावेळेस मी पाहतो ना, त्याचा मोठा भाऊ म्हणून मला काळजी वाटते, चिंता वाटते आणि कधी-कधी खूप कमी वेळा पण असं वाटलं, की हा मार्ग तुकारामने सोडून द्यावा. सोडून द्यायचा अर्थ चुकीच्या मार्गाने जावं असं नाही. थोडा स्टँड बदलून जसे काही अधिकारी अधिकारी आहेत ना, प्रामाणिक अधिकारी आहेत. पण त्याची काम करण्याची पद्धती आहे. ठीक आहे, जमेल तेवढं करतात, नाही तर ते सोडून देतात. कुठं भांडत बसा कोणाशी? याला फार ताकद लागते. तर त्याला विचारल्यानंतर तो एकदा म्हटलाय, "बघ, थोडा
म्हणजे आता त्यालाही माणूस आहे ना, चिडचिड होतेच ना, त्यालाही कळत नाही. त्याला असं 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 थोडंच आपल्यासमोर 2 रस्ते असतात. हे हे त्यांनी मला सांगितलेलं आहे. हं. एक वाईट आणि एक बरोबर. बरोबर. ते आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या दिशेने जायचं ते. येस. मी बरोबर हा मार्ग स्वीकारलेला आहे आणि तो मी काही सोडणार नाही. आता माझ्याकडे काय उत्तर असणार आहे याचं? निरुत्तर. काळजी हा भाग एक सोडला तर मला अभिमान वाटला त्याचा. येस. अभिमान वाटला रे, असा विचार करतो. आणि मग त्याचे ते काम करण्याची पद्धती जनतासमोर तो करत गेला. पहिल्यापासून तसंच करतोय. पण पूर्ण म्हणजे याची पूर्ण कुटुंब म्हणजे मुलावर प्रतिकूल परिणाम, पत्नीवर, आमचं जॉईंट फॅमिली आहे. मी आहे, माझी पत्नी आहे, माझा दुसरा भाऊ आहे. सर्व परिणाम होतात, चिंता असते. येस. अगदी भीती वाटावं अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. पण मी जसं सांगितलं, की ज्यावेळेस मला अशी किंचितशी भीती वाटली, चिंता वाटली, त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांना आठवतो. क्या बात आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांना आठवतो, त्यावेळेस माझ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आजही येते. आणि ती मला लढायला आणि तुकारामला कॉन्फिडन्स द्यायला आणि त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला मला प्रवृत्त करते. येस. आणि ते कंटिन्यू होत राहील. नक्कीच. खरं तर तुमचा तर सपोर्ट आहेच. तुम्ही तर पाठिंबा तुमचा आहेच आणि जसं मी सांगितलं, की एआयवरती शिल्पकार हा शब्द तुमच्यासाठी आला आणि खरं तर महाराष्ट्रातली जनता पूर्वीही मुंडे साहेबांच्या पाठीशी होती आणि आत्ताही पाठीशी आहे आणि आता जास्त खंबीरपणे पाठीशी आहे. पूर्वी तुकाराम महाराजांनाही त्रास दिलाच. तसा आत्ताही त्रास होतोच. त्यावेळेस सिस्टीमचा होता. आता कसा होतोय आपण त्याच्यावर बोलू शकत नाही. पण जो काय त्रास होतोय तो जनतेसाठी होतोय आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. परंतु आज जर जो आपण बदलीचा विषय बोललो, आज जर कदाचित बदली झाली, तर महाराष्ट्रातली जनता नक्कीच रस्त्यावरती उतरेल. खरं तर मुंडे साहेबांविषयी जास्त या प्रश्न तुम्हाला का विचारले नाहीत? कारण ते पुस्तकामध्ये आहे आणि तुकाराम हे जे काल पुस्तक पाहिलं आणि त्याच्या प्रदर्शन सोहळ्याची जी गर्दी पाहिली, ही गर्दी न भूतो न भविष्य होती. कारण ते प्रेम होतं. ते विद्यार्थ्यांचं प्रेम होतं, ते व्यक्तींचं प्रेम होतं, ते महाराष्ट्रातील जनतेचं ते प्रेम होतं. आणि खरं तर तुमचा जो काही तुकाराम घडवण्यात तुमचा जो काही रोल आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राला त्या पुस्तकाच्या माध्यमातून तर कळेल, परंतु आज या पॉडकास्टच्या माध्यमातून देखील कळणार आहे. आणि एक खंबीर पाठिंबा काय असतो, तुम्ही जे घेतलेले निर्णय होते, कदाचित त्या परिस्थितीत तुम्ही जर विचार केला असता, की माझंच भागत नाहीये, मी कुठे घेऊन जाऊ आणि तुम्ही जे सांगितलं एकत्रित कुटुंब पद्धती, हा जर तुम्ही विचार केला नसता, तर कदाचित महाराष्ट्राला आजचा हा दिवस पाहायला भेटला नसता. कारण आज जी भेसळ आहे, दुधामधली भेसळ आहे, लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ते दूध पित आहेत आणि मुंडे साहेबांनी हे सगळं अंगावर घेऊन हा जो काही धडाका लावलेला आहे भेसळीचा आणि त्याच्यातून महाराष्ट्राची जनता निश्चित लवकरच मुक्त होईल. फक्त त्या तुकाराम महाराजांना प्रार्थना आहे, की या तुकारामाला महाराष्ट्रामध्ये अखंडपणे असंच जनतेच्या समोर राहू देऊ. आणि खरं तुमचं मी अजून एक सांगू शकतो म्हणजे इच्छितो. ज्या पद्धतीने तुकाराम काम करत आलेले आहेत, हा एफडीएचा चार्ज घेतल्यानंतर एफडीए ॲक्च्युली ते डिमोशन आहे. येस. म्हणजे फार ज्युनियर IASची ती पोस्ट आहे. हं. त्याची इच्छा नव्हती जॉईन होण्याची. आम्ही त्याची चर्चा केली. पण आता शेवटी शासन असतं. जॉईन झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कामाच्या पद्धतीनं वेगळं काही नाही, त्याची पद्धतीच आहे. बरं, ती पद्धतच आहे कामाची. 3-4 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागले. इथे रेट, तिथे रेट, तिथे रेट. बरोबर. आणि धडाधड म्हणजे गुटखा गायब होऊ लागला टपऱ्यावरचा. मला काही लोकांनी विचारलं, हे असंच काय होऊ शकतं? म्हणजे तुकारामने एका दिवसात असं केलं. म्हणलं तुकारामने एका दिवसात नाही केलं. ही मागची असं कसं? म्हणलं त्याची 22 वर्षाची तपश्चर्या त्याच्या पाठीमागे आहे. येस. हे जे भेसळखोर आहेत, हे गुटखेखोर आहेत, ह्यांना हे एक पक्का माहिती आहे, की हा माणूस मॅनेज होणारा नाही आहे. एक्झॅक्टली. कुठे जरी गेलात,
ह्याला मॅनेज करू शकत नाही. बरोबर. आणि आपण जर हे धंदे बंद नाही केलेत तर आपल्या कायदेशीररित्या आपल्या कारवाई ही 100% होणार आहे. त्याच्यामुळे जो इमिजिएट जो तो परिणाम दिसला त्याचं कारण हे आहे. बरोबर. अचानक काही होत नसतं. येस. 22 वर्षी तपश्चर्या आहे एक्झॅक्टली. आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे. कधी त्यांनी त्याचा मार्ग बदलला नाही. बरोबर. ती नैतिक भीती, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची ती भीती आहे. येस. आणि मी हे सांगू इच्छितो, तुम्हाला जर चांगला अधिकारी व्हायचा असेल, एक चांगला पत्रकार व्हायचा असेल, चांगला राजकीय नेता व्हायचा असेल, एखाद्या वर्तमानपत्राचा किंवा टीव्ही चॅनलचा संपादक व्हायचा असेल किंवा एक सामाजिक काम करणारा माणूस व्हायचा असेल तर साधारण 4 ते 5 गोष्टीची आवश्यकता आहे. नंबर 1 प्रामाणिकपणा. नंबर 2 त्या कामाशी तुमचं असलं कन्व्हिक्शन. नंबर 3 आहे तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान. नंबर 4 आहे तुमच्यात ते निर्णय घेण्याचे धाडस. येस. आणि नंबर 5 आहे घेतलेल्या निर्णयानुसार होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची तुमची इच्छा आणि तयारी. धमक पाहिजे. जर या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुकारामसारखं काम करू शकता. बरोबर. ह्या 5 मधली एक तुम्ही काढून टाका, तुम्हाला तुकाराम होता येणार नाही. कोणत्याही बिरोक्रेट तुकाराम होऊ शकत नाही. एक काढून टाका फक्त. 4 वर तुम्ही होऊ शकत नाही. तुम्ही कल्पना करा, प्रामाणिकपणा काढा, बाकी म्हणजे धाडस काढून टाका. सर्व गोष्टी आहेत. प्रामाणिक आहे, ज्ञान आहे, तुम्ही नाही करू शकत कारण धाडस नाही तुमच्याकडे. कारण तुम्हाला होणारे परिणाम आहे ती त्याला तोंड देण्याची तुमची इच्छा नाही आहे, करू शकत नाही. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी 5 असतात त्यावेळेस तो तुकाराम होऊ शकतो. आणि मी तुमच्या माध्यमातून मी जनतेला पण सांगतो, समाजामध्ये जेव्हा केव्हा चांगले राजकीय नेते तयार होतील असं जनतेला वाटतं, प्रामाणिक आहेत, एखादा पत्रकार प्रामाणिक आहे, एखादा समाजसुधारक प्रामाणिक आहे, एखादा उद्योजक प्रामाणिक आहे, एखादा अधिकारी प्रामाणिक आहे, हे दिवसाचे प्रामाणिकपणे काम करत असतील आणि यांच्यावर जर कोणी अन्याय करत असेल ते समाजाचं आद्य कर्तव्य ठरतं की अशा लोकांच्या पाठीशी फक्त अधिकारी नव्हे किंवा राजकीय नेता नव्हे किंवा फक्त तुमचा उद्योजक नव्हे तर अशा प्रत्येक माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तुमच्या दिवसातल्या वर्षातून एकदा किंवा दोनदा 1-2 तास द्या ना, उतरा रस्त्यावर, शांततेच्या मार्गाने निषेध करा की जेणेकरून सरकारवर दडपण येईल. येस. आणि त्यांना चुकीचे घेतलेले निर्णय त्यांना ते बदलावे लागतील. बरोबर. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला समाज सुखलाम होणार नाही. नाही, आत्ताची परिस्थिती पाहता तुम्ही जे म्हणताय हे समाजाला आता सांगायची पण गरज नाही. आज जर समजा बदली झाली तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर येईल. कारण तुकाराम होणं एवढं सोपं नाही. कारण तुकाराम महाराजांची जी दिंडी गेली त्या दिंडीमध्ये तुकाराम मुंडे साहेबांचे फोटो त्या दिंडीमध्ये होते. म्हणजे हे आधुनिक तुकाराम आहेत आणि हे आत्ता समाजासाठी जे काम करतायत. खरं तर जसं सांगितलं की जे भेसळयुक्त खाद्य म्हणजे आज प्रत्येक घास घेताना तुकाराम मुंडे साहेबांची आठवण लोकांना येते. त्याच्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांची बदली आत्ता तरी FDA मधून होणं म्हणजे त्यांच्या कालावधीच्या आधी होणं हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे आणि ते प्रशासनासाठी देखील धोकादायक आहे. त्याच्यामुळे जनता ही रस्ते होईल. तर खरं तर कालचा जो पुस्तक प्रकाशन सोहळा होता त्याच्यामध्ये तुमच्याविषयीचं प्रेम होतं, मुंडे साहेबांविषयीचं प्रेम होतं. नक्कीच तुम्ही खरं तर तुमचा प्रवास जाणून घेणं गरजेचं होतं. कारण ज्या मुंडे साहेबांना तुकारामांना ज्यांनी घडवलं त्यांचा प्रवास देखील तेवढंच जाणून घेणं गरजेचं होतं. आणि भविष्यात तुम्हाला विनंती आहे की तुकाराम मुंडे साहेबांना देखील वास्तव कट्ट्यावरती येण्यासाठी आम्ही आमंत्रण देणार आहेत. पण ते खूप मितभाषी आहेत. ते तुम्हालाच रिक्वेस्ट असेल की तुम्हीच त्यांना विनंती करावी. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितला आणि तुकाराम कसा घडला हे सांगितलं. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.